बाकीच्यांना नाही दिसत आहे का मग? ठीक आहे, मग कळलं. मग बघा, जसं की वेन डाटा शब्द आहे समजा प्रेझेंटेड, ठीक आहे. प्रेझेंटेड जो काही शब्द वर्ड आहे तुमचा, तर याला डायरेक्ट असं रँडमली लिहिलेलं आहे का? नाही ना. याला कोणीतरी लिहिताना काही जी काही प्रोसेस केलेली आहे, जसं की समजून घ्या स्टार्टिंगला पी दिलेला असेल, आर दिला असेल, ई दिला असेल, एस ई दिला असेल, ही जी काही सिक्वेन्स टाईप त्याला लावलेला आहे प्रेझेंट वर्डला, ठीक आहे. तर यालाच आपण प्रोसेसिंग म्हणतो. दीपक सर तिकडनं म्यूट करून टाका, म्यूट करून टाका सर, ते मध्ये मध्ये आवाज येतो तिथून. ओके ओके, आपल्याला व्हॉइस येईल माझा, फक्त म्यूट केल्याने कसं की इथं आवाज येत नाही आमच्यापर्यंत. बरोबर. प्रेझेंटेड. ओके, प्रेझेंटेडचा अर्थ निघतोय, हा एक वर्ड आहे. जर का मी आता आधीच दिला, पीची जागा बदलून टाकली इथून आणि तिथं बदललं ड्रेसेंटेड, ड्रेस अँड पीट, जे काही नाव येईल ते, याच्याने काही इन्फॉर्मेशन मिळणार आहे का कोणाला? मग ते काय झालं, अनप्रोसेड झालं. कळते प्रत्येकाला? हे पुढे पण मी समजेल, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही आता जी काही मेन आहे आपली पुढची, हे सगळ्यात मेन मुद्दा येतो तुमचा, आणि हा विचारला जातो. याचेच प्रश्न येतात तुम्हाला मुलांना. बापरे, जे मुलं लेफ्ट होतात त्यांना ॲड करायचं रे बाबा, नाहीतर लेफ्ट झाल्यावरती नंतर ॲड नाही व्हायचं. मी लेक्चर देतो इकडनं, ठीक आहे. लगेच जॉईन व्हायचं त्यांनी लेफ्ट झाले की. हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक येतो, इन्स्ट्रक्शन. इन्स्ट्रक्शन मीन्स, थांबा, इन्स्ट्रक्शन नाही आहे आपलं, इन्स्ट्रक्शन. ओके, इन्स्ट्रक्शन मीन्स सूचना. ओके, आता मला सांगा, डेफिनेशन दिली तिथं, इट इज अ कमांड गिव्हन टू अ कम्प्युटर इन द कम्प्युटर लँग्वेज बाय द युजर. आपण जे काही इन्स्ट्रक्शन, जे काही काम देतो कम्प्युटरला, मी तर इन्स्ट्रक्शन, बघा तुम्हाला जसं मी शब्द वापरतो इन्स्ट्रक्शन, तसंच तुम्हाला प्रत्येक टायमाला तुम्हाला पण हे वर्ड यूज करायचे आहे, ठीक आहे. जेणेकरून जेव्हा पण तुम्ही कम्प्युटरच्या बाबतीत बोलत जरी असले तर समोरच्याला तुमचं जे काही नॉलेज आहे ते दिसून येईल. सवय लावायची तुम्ही स्वतःला. ओके, कम्प्युटरला आपण काय करतो, जसं की कम्प्युटरला मी जे काही इन्स्ट्रक्शन देतो, इन्स्ट्रक्शन मीन्स सूचना. आता समजून घ्या आपण सगळे एका क्लासचे स्टुडंट आहे सगळे. ओके, इमॅजिन करायचे सगळ्यांनी आज क्लासचे स्टुडंटच आहे, ठीक आहे. आणि मी आता ग्रुपला सूचना टाकली, प्रत्येकाने सगळ्यांना कडकडीची सूचना आहे, प्रत्येकाने आपापले नोट्स लवकरात लवकर 2 दिवसात कंप्लीट करून द्यायचे आहे. यामध्ये काय समजलं तुम्हाला? याच्यामध्ये काही वर्क मिळालं आहे का तुम्हाला? याच्यामध्ये तुम्हाला होमवर्क मिळालेला आहे, एक वर्क मिळालेलं आहे की सरांनी काय सांगितलेलं आहे, नोट्स कंप्लीट करायला सांगितलं आहे. मग तुम्हाला त्या शब्दामध्ये, त्या सूचनामध्ये काय समजलं? वर्क दिलेले करायला, वया कंप्लीट करायचे तर करायचे, द्यावा लागतील, नाहीतर अबसेंटी लागू शकते, जे काही असेल. ओके, कळतंय तुम्हाला? मग काय होती सूचनामध्ये, काय दिलं मी तुम्हाला, एक कमांड दिली. ओके, सूचनामध्ये म्हणजे मीन्स काय केलं, मी तुम्हाला एक कमांड दिली की मी एकाच टायमाला सगळं सांगून देणार का तुम्हाला? CCCचा पूर्ण जो काही सिलेबस आहे, प्रोग्रामिंग लँग्वेज पण आत्ताच सांगा, आताच प्रॅक्टिकल चालू करून दिले ऑनलाईन सगळे, बघा रे याला हे म्हणतात त्याला, तुम्हाला काय समजणार इकडनं? स्टेप बाय स्टेप सांगितलं जाईल ना. या शनिवारी हे सांगितलं गेलं तर पुढच्या शनिवारी ते सांगितलं जाणार आहे. आज क्लासिफिकेशन ऑफ कम्प्युटर सांगितलं, तर उद्याच्या दिवशी रॅम रोम काय वगैरे, ते मेमरी वगैरे काय, तर त्या सगळ्याचं सांगितलं जाईल स्टेप बाय स्टेप, म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं समजेल प्रॉपरली, ठीक आहे. आणि आता पण जे काही चालू आहे ना तुमचं, प्रत्येकाचं लेक्चर स्टेप बाय स्टेप चालू आहे, असं घोड नाही होते प्रत्येकाला. मला तरी वाटत असेल, आता जर का एखाद्या पहिलीच्या मुलाला जरी आपण बसवलं इथं, तर त्यालासुद्धा ह्या गोष्टी करतील. बरोबर बोलतोय का मी? हो सर, बरोबर. ओके, हे पण काही बोलायची गरज आहे का? अँड साईन लावली मी तुमच्या समोर, अँड साईन लावली, सगळ्यांना विचारतोय, एकदम लहान, एकदम प्रेशर नाही तुमच्या डोक्याला की हे शिकणं एवढं अवघड आहे, बट हे प्रत्येक क्षेत्रात यूज होतं, म्हणून याची माहिती असणं आवश्यक आहे. ओके, मग कळलं इन्स्ट्रक्शन मीन्स, जसं मी तुम्हाला सूचना दिली, मग त्या सूचनेमध्ये काय होतं, तुम्हाला काय मेसेज होता की आपल्याला काही वर्क करायचं आहे, होमवर्क करायचं आहे. मग कळतंय तुम्हाला इन्स्ट्रक्शन म्हणजे कम्प्युटरसाठी काय असतं, एक सूचना असते. मग समजा तुमच्या आईने तुम्हाला चहा बनवायला सांगितली, हसायचं नाही आहे कोणीच, चहा बनवायला सांगितली. आता तुम्हाला येत नाही चहा समजा बनवता, ओके, आता तुम्हाला बनवायची चहा, आई तुम्हाला डायरेक्ट समजून घ्या एका पेजवरती ते लिहून दिलं की बेटा तुला आधी नाही का पातेला घ्यायचं आहे, समजा बघून घ्यायचं आहे, बाऊल घ्यायचं आहे, तुला ठेवायचं आहे याच्यावरती, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे, दूध टाकायचं आहे, साखर टाकायची आहे, चहापत्ती टाकायची आहे, त्याला चांगलं उकडायचं आहे. ओके, ही जी काही प्रोसेस असेल समजा आईने पूर्ण कागदावरती लिहून दिली आणि तुम्ही तिला फॉलो करणार आणि तुम्ही ती चहा बनवणार, ठीक आहे. मग एका कागदावर लिहून दिली, समजा पूर्ण लिहून दिली. आईने जर का असं केलं असतं
समजा तुम्ही किचनमध्ये आई पलंगावरती बसली आहे आणि तुम्ही आईला सांगितलं, आई आता काय करायचं आहे? हां बेटा ते बघून ठेवून घे तिथं. एक एक इन्स्ट्रक्शन दिलं. तुम्हाला कोणतं सविस्तर पडेल? सूचीमध्ये लिहून दिलेलं. आता जर का तुम्हाला काही नवीन रेसिपी बनवायची असली तर तुम्ही डायरेक्ट त्याची सूची मागवतात ना. आता 90% तर लोक तेच करतात. आधीचे पण तेच आहे, बुक यायची छोटी छोटी, त्याच्यामध्ये पूर्ण सूची लिहिलेली असायची की कसं कसं करायची पूर्ण स्टेप. बरोबर. ओके ओके, एक्झाम्पल आहे बेटा ते साखरी दिसत नाही. काय झालं? स्क्रीन का म्हटलं काय? चहाच्या उदाहरणावरून काही बोललं सर. स्क्रीन परत ऑफ झाली. ओके बघा बेटा, स्क्रॉल डाऊन करायची तिला तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही ना. मी डेफिनेशन सांगून झाली तुम्हाला. इट इज कमांड गिव्ह टू द कम्प्युटर इन द कम्प्युटर लँग्वेज बाय द युजर. म्हणजे युजर, बघा इथं एक शब्द यूज केलेला आहे अजून, हे सांगायचं राहिलं तुम्हाला. युजर कोणाला म्हटलं गेलं हे सांगा बरं, कमेंटला टाका. युजर कोणाला म्हटलं? शॉर्टमध्ये तुम्ही लगेच आन्सर द्यायचं त्याचं. युजर कोणाला म्हटलं गेलं? इतकं तर कोणी असं ना समज नसणार, त्यांना युजर माहिती नसणार. युजर राईट अँड आपण. ओके बरोबर आपल्याला बरोबर. जे ऑपरेट करतोय तो युजर. ओके, जो पण XYZ व्यक्ती असेल, जो कम्प्युटर समोर बसलेला आहे, त्याला युजर म्हटलं जाणार आहे. त्याचं नाव तर थोडं नाही घेतलं जाणार की आकाशच बसतो तिथं कम्प्युटरवर, तिथं आकाशचंच नाव आलं पाहिजे. म्हणून कळलं तुम्ही, हा युजर शब्द झाले. टास्क झाले. टास्क मीन्स इन्स्ट्रक्शन आहे. टास्क मीन्स कामं. ओके, जे काही आपण परफॉर्मन्स करायला सांगतो कम्प्युटरला, टास्क मीन्स, टास्क तर माहिती ना प्रत्येकाला इतकं मिनिंगमध्ये. ठीक आहे. मग इन्स्ट्रक्शन काय असतं? मग आता पण प्रत्येकाने हा शब्द यूज झालाच पाहिजे. सर आपण युजर कम्प्युटरला काय देतो? तर सर मॅन्युअली गोष्ट आहे की युजर कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देतो. इन्स्ट्रक्शन मीन्स सूचना देतो. प्रत्येक टायमाला अल्फाबेट टाईप करेल तर अल्फाबेट टाईप करताना तिथं काही ए पडत नाही जात वायरीमधून. ए नाही पडत. तिथं कम्प्युटरला जी लँग्वेज करते ती आहे कॅल्क्युलेटर. त्याच्यामधून काही नंबर पडतो. समजा नंबर बायनरी नंबर असेल, तो 001 काहीतरी कोड असेल त्या एचा. तो कोड तिथं गेल्यावरती प्रोसेसिंग होतो. प्रोसेसिंग झाल्यावरती कम्प्युटरला एवढंच माहिती आहे की हा जर का कोड माझ्याकडे आला तर हा कोड आहे जे काय XYZ अल्फाबेटचा असेल, तो अल्फाबेट मला स्क्रीनवरती शो करायचा आहे. कळतंय का तुम्हाला कम्प्युटर कसं वर्क करतं येतं? ठीक आहे. मग ते जे काही अल्फाबेट होते सगळे नंबर, ते सगळे झाले इन्स्ट्रक्शन कम्प्युटरसाठी. मग बघा, मग सूची दिली असती. ठीक आहे, एक एक सांगितलं. मग इन्स्ट्रक्शन करते तुम्हाला. मग आपण मॅन्युअली जे काही तुम्ही, आता मी सांगतो तुम्हाला स्क्रीन स्क्रोल डाऊन करा. मग तुम्ही जे काही मोबाईलवरती स्क्रोल डाऊन कराल ते सुद्धा एक इन्स्ट्रक्शन आहे कम्प्युटरसाठी एका टायमाला. ओके, तुम्ही एका टायमाला मॅन्युअली एका जणाला मेसेज करताय. समजा मला टाकला तुम्ही, प्रत्येक विद्यार्थ्याला तुम्हाला हाय टाकायचं आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला. मग तुम्ही जाणार ग्रुपला, प्रत्येकाला टाईप करणार, हाय टाकणार. लगेच दुसऱ्याला आपण हर्षल असेल हर्षलला टाकायला, लगेच सुमिता असेल सुमितला टाकायला. ठीक आहे, जे काय असेल. ठीक आहे, अशा प्रत्येकाला एकेकाला टाकाल तुम्ही. तर मग प्रत्येक टायमाला जी काही टास्क एक करताय तुम्ही, हे सगळी झाली इन्स्ट्रक्शन कम्प्युटरसाठी. जे काही स्क्रीनवरती तुम्ही टच करताय, हे जे काही कामं देतं कम्प्युटरला मेसेज सेंड करण्याचे, हे झाले कम्प्युटरसाठी इन्स्ट्रक्शन. आणि तो जे काही परफॉर्म करतोय त्याच्यावरती परफॉर्मन्स करतोय, ती झाली त्याच्यासाठी टास्क. कम्प्युटरला आपण ती टास्क देतो करायला. तुला हे करायचं आहे, तुला मेसेज सेंड करायचा आहे, तुला सुमितला मेसेज सेंड करायचा आहे, तुला हर्षलला मेसेज सेंड करायचा आहे. ही कम्प्युटरसाठी झाली टास्क. ठीक आहे, कळलं? अजून डीपली काही कळतं? इन्स्ट्रक्शन, युजर, प्रोग्राम. इन्स्ट्रक्शनकडे कसं काय आलो आपण? प्रोग्राम बाकी आपला. इन्स्ट्रक्शन आणि प्रोग्राम. आता बघा, इन्स्ट्रक्शन तर सगळं समजलं सगळ्यांना. इन्स्ट्रक्शन म्हणजे सर सूचना असते कम्प्युटरसाठी. आपण जे काही वर्क करतो, कधी कीबोर्डवरती एखादी की जरी आपण क्लिक केली तर ते कम्प्युटरसाठी एक इन्स्ट्रक्शन सारखे असते, कारण की त्या क्लिकच्या मागे कम्प्युटरला काहीतरी वर्क मिळणार आहे. तर ते झालं एक, काय झालं? इन्स्ट्रक्शन झालं. ठीक आहे. मग प्रोग्राम काय? आता डाटा समजला, इन्स्ट्रक्शन समजला, इन्फॉर्मेशन समजली. मग प्रोग्राम काय भानगड आहे? आता सांगा बरं, प्रोग्राम काय भानगड आहे? डेफिनेशन वाचून समजली तर ठीक. स्क्रीन दिसत असेल ना प्रत्येकाला? आजकाल काही प्रॉब्लेम नाही, स्क्रीन नाही ज्यांना दिसत नाही त्यांनी पण सांगायचं आहे. ज्यांना दिसत नाही ना त्यांना आधी विचारेल मी. ओके ओके. नाही मी काय म्हणतो प्रत्येकाला, ज्यांना स्क्रीन दिसत नसेल ना आता, त्यांनी पण आधी आन्सर द्यायचं आहे की प्रोग्राम म्हणजे काय असतो. प्रोग्राम मीन्स स्क्रीन. अरे काही प्रॉब्लेम नाही बाळा, स्क्रीन दिसत नाही त्यांनाच विचारतो मी आधी. ऐकू तर येते ना प्रत्येकाला? बघा 3 वेळेस बोलतो मी. प्रोग्राम म्हणजेच काय असतं हे मला शॉर्टमध्ये तुम्ही थोडक्यात ज्यांना येत असेल त्यांनी टाकायचं आहे. स्क्रीन दिसत नाही तरी काही प्रॉब्लेम नाही. प्रोग्राम विचारतो तुम्हाला तोंडी.
तर प्रोग्राम म्हणजे आपण जे कम्प्युटरमध्ये समजा एक ऑर्डर देतो आणि ते कम्प्युटर आपल्याला शो करते त्याच्याकडून. बघा जसं मी चहाचं उदाहरण दिलं होतं, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. कसं म्हटलं? सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. कुठून बघून टाकताय का कुठे हर्षल? नाही सर. नक्की? हो. युजर कडून जो डाटा दिला जातो त्याला इन्स्ट्रक्शन म्हटलं जातं, जो की कम्प्युटर प्रोसेस करून आउटपुट देतो. ओके. प्रोग्राम मीन्स मी जसं तू सांगितलं मला की सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. आता जसं मी एक्झाम्पल दिलं होतं मागे की जर का आईने तुम्हाला एक एक टास्क सांगितली, साखर टाका, दूध टाका, पाणी टाका, मग गॅस ऑन करा, मग उकडायची असं एक एक सांगितलं तर तुम्हाला थोडक्यात वेळ लागणार आहे. पण जर का एखादी सूची बनवून दिली तर तुम्ही पटकन ती चहा बनवून तयार करून द्याल. बरोबर बोलतोय का मी? हो बरोबर आहे. मग आपण आता प्रत्येकाला समजा समजून घ्या एक्झाम्पल की आपल्याला कॅल्क्युलेटर बनवायचं आहे. कॅल्क्युलेटर मीन्स कॅल्क्युलेटर बनवायचं आहे. कॅल्क्युलेटर नाही, समजा प्रत्येकाला मेसेज सेंड करायचे. आपल्या ग्रुपवरती जेवढे विद्यार्थी त्यांना प्रत्येकाला मॅन्युअली प्रत्येकाला मेसेज सेंड करायचे. आता मी प्रत्येकाकडे जाऊन एकेकाला जाऊन असं टॅप करायचं, मग त्यांच्या मेसेजमध्ये जायचं, मग त्याचा नंबर बी सेव्ह करावा लागेल मला. अजून नंबर सेव्ह केल्यानंतर मग त्याला मेसेज टाकायचा हाय. हे झालं इन्स्ट्रक्शन झाले. हे सगळे एका टायमाला एकच काम करणं. पण जर का मी असा काही प्रोग्राम बनवला ज्याच्यामध्ये हे सगळं वर्क डॅक एका पेजमध्ये लिहिलेलं राहील आणि तो प्रोग्राम मी काय करेल कम्प्युटरमध्ये रन करेल आणि ते नंबर पण रन करून देईन त्यासोबत. कम्प्युटर काय करेल एकाच टायमाला प्रत्येकाला सेंड करून देईल. कळलं का? समजलं तुम्हाला? एखादा प्रोग्राम आता तुम्ही गुगलला सर्च करा, प्रोग्राम टाका. ठीक आहे. प्रोग्राम टाकल्यानंतर जी काही इंटरफेस येईल तुमच्यासमोर, ठीक आहे, कोडिंग असेल तर ते अशी सूची येईल आणि एकदम कोडिंग लिहिलेली असेल त्यावरती. जसं तुमच्या आईने तुम्हाला चहा बनवण्यासाठी पूर्ण एक सूची बनवून दिली आणि तुम्ही जेव्हा फास्टफूड चहा बनवली एक एक न देता, तर तो तुमच्यासाठी जी काही सूची होती ती होती प्रोग्राम. ओके. आणि ज्या टायमाला तुमची आई एक एक तुम्हाला वर्क सांगत होती ती होती तुमच्यासाठी इन्स्ट्रक्शन. कळतंय प्रत्येकाला? तसंच कॅल्क्युलेटर मला जर का बनवायचं आहे तर मला कम्प्युटरला एक एक काम समजावं लागेल का, की तुला पहिले कॅल्क्युलेशन करायचे, मग ते काय करावं लागेल कम्प्युटरला एकाच टायमाला ते सगळे कामं समजावं लागतील मला, की तुला हे करायचं आहे. मग तेव्हा त्याला कुठेतरी जाऊन समजेल अरे हां कॅल्क्युलेटर आहे, हे कॅल्क्युलेटर बनवायचं आपल्याला. कळतंय तुम्हाला? प्रोग्राम कसा असतो? ठीक आहे. सेट ऑफ इन्स्ट्रक्शन, पूर्ण सूचनाची सेट. स्क्रोल डाऊन करा नाहीतर स्क्रीन दिसणार नाही. कावेरी मॅडम. ओके. मॅडमांची इन्स्ट्रक्शन ऐकायचे सगळ्यांनी. ठीक आहे. लक्ष द्या. स्क्रीन दिसत नाही. ऐकलं का तुम्ही? ललित स्क्रोल डाऊन करायचंय ना वाडा. केल्यावर पण नाही दिसत. अरे बाळा डाऊन केलं तरी पण नाही दिसत. दिसत नाहीये. हो. तुझी स्क्रीन शेअर स्क्रोल करा. डाऊन असतं तुम्ही दिसतच नाहीये. बाळांनी का मॅडमांचा बघ, इथं मॅडमांचा मोबाईल आहे, माझा मोबाईल आहे, सगळ्यांचा आहे, प्रत्येकाला स्क्रीन दिसते. बघ तुझ्याकडनं थोडा प्रॉब्लेम होता असेल. स्क्रोल डाऊन नीट कर आणि किंवा माझी जी ईमेल आहे ना तिथं शोध एस नावाची, त्याच्यावरती टॅप कर आणि टॅप केल्यानंतर मग तुला शो होईल माझी स्क्रीन. मी पिन मारून देतो. पिन दिसले का प्रत्येकाला? अरे हां एक आयडिया आहे माझ्याकडे. 2 मिनटं मी सांगतो तुम्हाला. शेअर स्क्रीन केली. पिन मारा. पिन माहिती का तुम्हाला? पिन मारल्यावरती ते सगळं फ्रंट. आता माझी स्क्रीन दिसते प्रत्येकाला. इथं वरती पिनचं ऑप्शन येते, दिसतंय का? बापरे. ही पिनचं ऑप्शन येते, दिसतंय का प्रत्येकाला? हॅलो हॅलो. हॅलो. हा बोला. सर टॉपिक कुठपर्यंत आला? तू कुठं होता आता? नाही मी आताच जॉईन झालो म्हणून म्हणतोय. इतका लेट कशाला? नाही लिंक लेट आली होती मला. लिंक 7:30ला लिंक टाकली मी. 7:30ला नाही, 7:10ला, 7:20ला. नाही मला आली आताच ती 8:15ला आली ती लिंक. 8:15ला? हा त्याच्यावरती मेसेज वरती टाइम दिसत का खाली या टाइमला आली बघ. प्रत्येकाला 8:15ला आलेली का? नाही लिंक आधीच मला दिसेल ना सर. मग प्रयत्न केला भाऊ तुमच्यासाठी लवकर येण्याचा. मला माहित होतं नवीन विद्यार्थी प्रत्येकाला चांगलं इम्प्रेशन द्यायला. हो ठीक आहे. मी रेकॉर्डेड टाकून देईन मॅडम. तुला नाव काय तुझं? वरून सिसोदिया. वरून सुचिता. ओके बाळा मी तुला टाकून देईन वरून. तुला मी शेअर करून देईन रेकॉर्डेड लेक्चर. मला हाय कसं टाकशील आता? टेक्स्टला करशील. माझा नंबर बघ मी कमेंटमध्ये मेन्शन केलेला आहे. मला हाय टाकायचं. ओके. हो. ओके. मी ते पूर्ण बघून घे तू आणि मी तुला टाकून पण देईल कसे जे काही असेल.
पूर्ण इन्फॉर्मेशन. ओके सर, चालेल. ओके, आता आपण कुठे होतो? स्क्रीन दिसत नाहीये, इथं होतो आपण. ओके, पिन मारायची, इथं पिन दिसते तुम्हाला, ही पिन. आणि हा एक आयडिया होती माझ्याकडे, पिन मारल्याने काय होईल, हा तेच आयडिया होती तुमच्याकडे सांगायला, की पिन मारल्याने काय होईल की वरती डायरेक्ट फ्रंटला राहील ते. कोणती पण स्क्रीन आली, नवीन स्क्रीन आली तरी ते हटणार नाही. ओके, कमेंट येत आहे मुलांच्या? हाय श्रेयस पाटील, काही विचारायचं असेल तर बोला, प्रश्न करायचे. हाय आणि हॅलो जुने झाले आमच्यासाठी. ठीक आहे, माझी स्क्रीन ऑफ करून देऊ. बघा अजून काही लेक्चर पुढे गेलेलं नाही बरं का, पुन्हा एक चॅप्टर बी संपलेला आणि आपला अजून. बघा येते इंटरफेस दिसतंय आता प्रत्येकाला? ओके ठीक आहे. आता हे तर माहिती आहे सगळ्यांना, कम्प्युटरचे इतके भागांचे तुम्हाला नाव कंपल्सरी माहिती पाहिजे. जर का मी बोललो यूपीएस पण एक कम्प्युटरचा भाग असतो, तर असं नाही म्हणायचं सर काय सांगितलं तुम्ही यूपीएस, हे तर मला माहितीच नाही. आणि जर का कुठे कम्प्युटरला चांगल्या मोठ्या ऑफिसमध्ये गेले, समजा मोठ्या एखाद्या मित्राच्या घरी गेले किंवा त्याच्या घरी कम्प्युटर आहे, पण तुम्हाला हे फक्त हे माहिती असेल ना, CPU, कम्प्युटर, मॉनिटर, ओके, आणि कीबोर्ड आणि माऊस. तुम्ही याच्या व्यतिरिक्त जास्तीत जास्त काही विचार केला नसेल, जे विद्यार्थ्यांना माहिती असेल तरी. त्यांनी CPUच्या बाबतीत माहिती, UPSच्या बाबतीत माहिती दिली नसेल. त्या टायमाला तुम्हाला ह्या गोष्टी पण माहिती पाहिजे की UPS कायसाठी यूज होतं. हा मेन मुद्दा आहे, हा पूर्ण सेटअप आहे, हा मिळूनच आपला पूर्ण कम्प्युटर असतो. काय झालं? यूपीएस होम थिएटर वाणी काम करते सर? होम थिएटर नाही रे बावड्या, होम थिएटर नाही. दिसतंय ते तसं, तुला माहिती, मला कळलं, मला तुझी ते जे होम थिएटर सारखं दिसतंय, पण ते होम थिएटर नाही आहे. बघा अशीच थोडी मिस्टेक होते आपल्याकडनं. ओके, आणि त्या ठिकाणी आपली थोडी हसणूक पण येऊ शकते काही टायमाला. जर का मित्राकडे असं झालं, मित्राच्या घरी आहे समजा कम्प्युटर सेटअप बसवलेला आहे आणि तिथं तुम्ही गेला, तर युपीएसचा वर्क काय आहे म्हणजे? फुल फॉर्म त्याचा होतो अनक्रेडिबल पॉवर सप्लाय. मीन्स बघा तुम्हाला सांगतो, बघा आधी 3 गोष्टी माहिती पाहिजे आपल्याला. मॉनिटर, ठीक आहे, ज्याच्यावरती आपल्याला स्क्रीन दिसते. स्क्रीन जी असते आपली कम्प्युटरची त्याला मॉनिटर म्हटलं जातं, स्क्रीन. ओके, याला कीबोर्ड म्हणतात, जे की आपण शिकलो आता मागे. माऊस माहिती आहे, इनपुट डिवाइस आहे दोन्ही, आणि हा स्क्रीन आउटपुट आहे, ज्याच्याने आपल्याला स्क्रीनवरती सगळी इन्फॉर्मेशन मिळते, आउटपुट मिळतं, ते आहे स्क्रीन आउटपुट डिवाइस. हा जो काही मेन पार्ट आहे, जो ब्रेन आहे जसं की ब्रेन आहे कम्प्युटरचा, मीन्स कम्प्युटरच तो आहे. ओके, कोण आहे? गायत्री बंद करून टाका प्लीज तिकडनं आवाज, डिस्टर्ब होतोय थोडं. माईक म्यूट करायचा आहे. काही प्रॉब्लेम असेल कोणाला विचारा, कमेंटला काय टाकताय कोणीतरी. थांबा 2 मिनटं. रोल नंबर 24 ललित अनिल. हां चालला, एक्झिट करतोय वाटतं हा ललितला करायचं नाही वाटतं लेक्चर. ललित आहे का इथं? ललितनी रोल नंबर सांगून दिला, आताच चालला गेला असेल ललित एक्झिट होऊन. काही करायचं नाही लेक्चर नाही. ललित दुसरा रोल नंबर मेन्शन करून लगेच एक्झिट नाही व्हायचं बरं का, लेक्चर पूर्ण करायचं. हां बघ ना, हां बघा इंटरेस्टिंग. बघा चॅप्टर CPU, ठीक आहे, याला CPUचा फुल फॉर्म असतो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ओके, सेंट्रल मीन्स जी काही इन्फॉर्मेशन तुम्ही, जे काही टास्क, जी काही अरे बापरे, कॅप्शन येते का? कॅप्शन प्रत्येकाला दिसतंय कम्प्युटरचं मोबाईलमध्ये? नाही दिसत. माझं दिसत नाही सर. मी जे बोलतोय ना त्याचं कॅप्शन नाही का दिसायला लागलं बघा मला. हा ठीक आहे, जाऊ द्या, ते कॅप्शन नाही दिसलं तरी काही प्रॉब्लेम नाही. मला समजलं की आता कॅप्शन ऑन झालं असेल इथं माझ्याकडनं, तर कॅप्शन मला दिसतंय. कॅप्शन ऑफ करून द्या तुम्ही. बघा, तर हा जो काही सेटअप आहे कम्प्युटरचा, ठीक आहे, तर याच्यामध्ये हा मॉनिटर, CPU सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, CPUचा फुल फॉर्म सेंट्रल, Pचा प्रोसेसिंग, Uचा युनिट, M माऊस, ओके, कीबोर्ड, आणि हा मॉनिटर. आणि हा जो तिसरा पार्ट जो आहे हार्डवेअर, ओके, याला UPS असं म्हटलं जातं, याला होम थिएटर म्हटलं जात नाही. याच्यात कोणत्याच प्रकारचे गाणे वाजत नाही, जसं की त्याचा फुल फॉर्म मध्ये दिलेला आहे. हा फुल फॉर्म प्रत्येकाला माहिती पाहिजे. अनक्रेडिबल पॉवर सप्लाय मीन्स, समजा आता तुमच्या घरात वीज दिलेली आहे, ओके, काही टायमाला नाही का कमी जास्त वीज आल्याने का डायरेक्ट तुमच्या घरात TV फुटत असेल, फ्रीज खराब होऊन जाते, खूप काही नुकसान होऊन जातं. झालेलं आहे का? ऐकलं असेल, नसेल झालं तर ऐकलं असेल कोणी. ओके, का होतं असं? जेव्हा काही पॉवर जास्त वाढली किंवा पावसाळ्यामध्ये जास्त करून होतं की त्या टायमाला काय होतं, कमी जास्त वीज आली ना, लवकर डायरेक्ट कम्प्युटर जे काही असतं आपल्या घरात हाय प्रेशर, त्याच्या जी काही लिमिट असते, ज्या काही डिव्हाइसची, फ्रीजरची जी काही लिमिट असते करंट झेलण्याची,
ती त्याच्यापेक्षा ओव्हर जाते, त्या टायमाला ते सगळ्या गोष्टी खराब होऊन जातात. टीव्ही खराब होऊन जाते तुमची, फ्रीज खराब होऊन जाते. ह्या गोष्टी आपल्याला फेस करावं लागतात. मग ते कम्प्युटर सोबत सुद्धा होतं, पण कम्प्युटरला त्या गोष्टीपासून वाचवण्यासाठी आपण ह्या तिसऱ्या गोष्टीची यूज करतो. का तर बघा, जेव्हा तुम्ही कम्प्युटरला ऑन करतात, आता आपल्या प्रॅक्टिकलच्या वेळेस जे विद्यार्थी आता माझं लेक्चर ऐकतायत त्यांनी ह्या चुक्या कधीच करायच्या नाही. ठीक आहे, आधीच यांचे पहिले फुल फॉर्म लिहून घ्यायचे प्रत्येकाने. हे लिक्विड कॅरेस्टाईल डिस्प्ले, LCDचा फुल फॉर्म. ओके, LCDचा फुल फॉर्म काय आहे? लिक्विड कॅरेस्टाईल डिस्प्ले. CPUचा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. UPSचा अनक्रेडिबल पॉवर सप्लाय. मॉनिटर पण म्हणतात ना त्याला? कोणाला? याला LCD मॉनिटर. हा, मग मॉनिटर LCD मॉनिटरच आहे ना. LCD मीन्स मॉनिटर. आता स्क्रीन आहे ना, ती स्क्रीन आहे LCD. अरे, लिक्विड कॅरेस्टाईल डिस्प्ले फक्त तो स्क्रीन दाखवण्याचं काम करतो. याच्यामध्ये कोणतीच प्रकारची प्रोसेसिंग होत नाही. फक्त ऑनली स्क्रीन आहे ती, ऑनली स्क्रीन. हे फक्त ऑनली कीबोर्ड आणि हे माऊस कर्सर सामान्यसाठी. आणि सगळी जी मेन प्रोसेसिंग होते ना, जे काही सगळं मेन काम असतं ते ह्या डब्याचं असतं. या डब्याला काय म्हणतो आपण? डब्बा नाही म्हणायचा, CPU म्हणायचा, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ओके, कळते प्रत्येकाला? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. जी काही इन्फॉर्मेशन असते तुमची ती सगळी इथं होते आणि ती प्रोसेसिंग झाल्यावरतीच तुम्हाला आउटपुट मिळतं. कळलं इथपर्यंत? ओके, आता कोणाला काय प्रश्न आलेला आहे? हा बोला. हा बोला ना, काय? स्क्रीनच्या मागे लिक्विड असतं का सर? स्क्रीनच्या मागे लिक्विड, त्याचा जो काही डिस्प्ले, त्याचं लिक्विड कॅरेस्टाईल डिस्प्ले. त्यामध्ये लिक्विड एक कॅरेस्टाईल असतो, त्याच्याने तो बनवला असतो. जुन्या प्रकारचे येते, आताचे ते जुन्या LCD ना, आताचे वेगळे यूज होता. याचे टाईप्स सांगेल मी तुम्हाला पुढे, ज्याच्यामध्ये पूर्ण डिटेल्समध्ये तुम्हाला पूर्ण आणून देईल मी. आता LCD शक्यतो लिक्विड वगैरे नसतो त्याच्या मागे वाडा, एक डिस्प्ले येतो, स्क्रीन आहे ती, त्याच्यामध्ये पण डिवाइड केलेले आहे. आता बघा, तुमची आधी जी जुनी टीव्ही माहिती तुम्हाला? जुनी टीव्ही ती किती हेवी होती उचलायला? किती हेवी होती उचलायला? आता तर माझ्या घरी पण होती, मला म्हणजे 2 जण लागत होती उचलायला. जड पण होती. हा, जड पण होती, बरोबर. मग हा, त्याच्या मागे असं काय लावलं होतं? ती पण तर एक स्क्रीन होती आणि हे पण एक स्क्रीनच आहे. ठीक आहे, कळते तुम्हाला? आता इतकी काय इझी झालं तर हाच फरक आहे. त्याच्यामध्ये जो काही यूज केला जात होता तो व्हॅक्यूम ट्यूब होता. त्याच्या मागे जो काही काचाचा जो जे काही लावलेला असला, खोललेला बघितला का कोणी? टीव्ही बघितलाय का खोललेला? हा, आता कमेंट काय आहे? सर एक डाऊट विचारा माईकने, आणि ज्यांनी विचारला बाकीच्यांनी ऑफ करून द्यायचं. एकेकाने विचारा. सर, हा UPSC इनपुट मध्ये येतो का आउटपुट मध्ये येतो? मग ते पण सांगतो ना तुला, थांब ना 2 मिनिटं, सांगतो सगळं. मला फक्त हे जे लेक्चर आता हे मी सांगतोय CPSच्या बाबतीत सांगणार आहे तुम्हाला इन्फॉर्मेशन. UPS बाकी आपला सांगायचा, पण यांचे बाकीच्यांचे प्रश्न सॉल्व्ह करतो. आता हा सांगतोय लिक्विड असतो का? लिक्विड वगैरे नसतं, जसं की मी तुम्हाला सांगितलं. याच्या पण मध्ये टाईप्स असतात. मॉनिटरमध्ये पण 3 खूपच टाईप्स येतात, 5 टाईप्स येतात. ते फक्त माहिती असायला हवे. जसं की तुम्हाला डिफरंट दिसतोय, आधीची जी होती त्याच्यामध्ये काय इतकी हेवी होती, तर त्यामध्ये व्हॅक्यूम ट्यूब वापरला जात होता. त्याच्यामागे जो काही काच होता, बघितली ना खोलून? त्याच्यामागे एकदम काच असतो काहीतरी. ओके, तर त्यामध्ये असे डिफरंट येतात. तर LCD पण एक टाईप आहे त्यामध्ये. LCDचा पण मी तुम्हाला टाईप सांगेल पुढे. आधी हे बघून घ्या तुम्ही. LCD मॉनिटर, याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, हे विचारला जातं. LCDचा फुल फॉर्म विचारला जातो. CPUचा विचारला जाईल तुम्हाला शक्यतो. CPUचा तर एकदम लहान मुलांसारखं झालं, पण मग माहिती पाहिजे. लहान मुलांसारखं झालं म्हणजे तुम्हाला कळतंय ना CPUचा फुल फॉर्म. ठीक आहे, UPS अनक्रेडिबल पॉवर सप्लाय. आता मला हे सांगा, कम्प्युटरला आपण पिन लावतो, बरोबर? पिन लावल्यानंतर समजा लाईट चालली गेली, आणि माहिती आहे का, कम्प्युटरमध्ये जेव्हा आपण काही वर्क बनवत असतो ना, फाईल तयार करत असतो, टाईप करत असतो, आणि जर का आपण ती फाईल अजून सेव्ह केली नाही आणि कधी भस्कन लाईट चालली गेली, तर तो डाटा सगळा उडून जातो आपला. जितका काही डाटा बनवलेला आहे ना, समजून घ्या तुम्ही रात्रभर बसले. आता जसं की मी प्रेझेंटेशन बनवते, रात्रभर एकदम छान प्रेझेंटेशन बनवण्यासाठी माझं पूर्ण 90 पेजेसचं प्रेझेंटेशन मी बनवलेलं आहे, आणि शेवटचं पेज माझं बनवायचं बाकीच होतं, तोपर्यंत लाईट चालली गेली, पण मी सेव्ह केलेला नव्हता. मला सांगा, त्या कम्प्युटरला माहित होतं का? कम्प्युटर असं देणार की अरे बाबा तो रात्रभर बसलेला आहे, त्याचं लाईट गेली, सेव्ह करून देतो, सेव्ह करून, असं करेल का तो? नाही. त्याला नाही. ते थॉट्स नाही आहे. नाही ठीक sir. आहे, तो म्हणजे तो विचार करण्याची क्षमताच नाही त्याला. एक मशीन आहे ती. ठीक आहे, मग त्याने केले का सेव्ह? मग तो आपली जी काही मेहनत होती गेली का वाया? रात्रभर बसलो होतो समजू आपण,
रात्रभर बसलो असतो किंवा आपण चालू जरी बसलो असतो, काही वर्क करत असतो, तर कोणाचं एवढं लक्षात नसतं बाय चान्स सेव्ह करण्याचं. आपण कधी कधी करत नाही, चालू वर्क कोणी एवढंच सेव्ह करत नाही, ते उडून जातं आपलं. मग त्या टायमाला काय करायचं, मग आपल्या कम्प्युटरला बॅटरी बॅकअप देण्यासाठी ह्या गोष्टीचा यूज केला जातो ना, की याच्यात कोणते गाणे वाजवले जातात. याच्यामध्ये तुमचे बॅटरी बॅकअप दिला जातो तुम्हाला. म्हणजेच कधी लाईट गेली ना, लाईट गेल्यानंतर सुद्धा तुमचा कम्प्युटर 10 किंवा 20 मिनिट, जास्त नाही हां, 1-1 घंटा नाही, फक्त जास्तीत जास्त 30 मिनिटं, 10-20 मिनिटं चालतो फक्त. बॅटरी बॅकअप 1-1 तास पण नाही बरं का, फक्त 20 मिनिटं सेव्ह करण्यासाठी वेळ देतो फक्त तो आपल्याला. 10 किंवा 20 मिनिटं चालतो फक्त तो, आणि लगेच बनून जातो. मग हे का, तर जेव्हा काही जास्त व्होल्टेज आला तर त्याच्यापासून पण वाचवणं त्याचं काम असतं. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, बॅटरी बॅकअप देतो तो आपल्याला. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या मागे आहे UPSचा, अनक्रेडिबल पॉवर सप्लाय. दुसरी गोष्ट झाली, त्याने मस्त, कोण होता, एक मस्त प्रश्न केला त्या विद्यार्थ्याने, इनपुट आहे का सर आउटपुट आहे, एकदम छान प्रश्न केला. मी पण विचारात पडलो आता, UPS इनपुट मध्ये येईल का आउटपुट मध्ये येईल. इनपुट आता त्याच्यावरती बघा, आता मी कसा विचार करणार आहे, आता सर का तो एक डिव्हाइस आहे कम्प्युटरचाच, ओके, मग त्याचं वर्क काय, त्या वर्कवरती डिपेंड करतं. तो काही आउटपुट देतोय का मला, नाही. UPS मला काही आउटपुट मिळतंय का, गाणे ऐकायला मिळतंय का, स्क्रीन दिसतंय का, इन्फॉर्मेशन, तो एक विद्युत प्रवाह देतोय कीबोर्ड सारखं. तो इनपुट डिव्हाइस मध्ये येईल तुझा, कधी गृहीत धरला आला तर UPS डिव्हाइस जो आहे तुझा इनपुट डिव्हाइस मध्ये. कुठे नाव, कुठे तुझं नाव देत जा, तुला तुमचे ज्यांचे क्वेश्चन केले ना त्यांनी प्रश्न करायचे. हा, मग कमेंट मध्ये बघून घेतो मी. सेलिब्रिटी सर, तुम्हाला एक डाऊट आहे, कोणाचा होता तो, सुमित तायडे, नक्की सुमित तायडे का? हा सर. सुमित आवाज देत जा ना मग बाळा तिकडनं, सर मी होतो म्हणून. हा सर. काही प्रॉब्लेम नाही आहे, आपले सगळे विद्यार्थी, इतकं लाजायची गोष्ट नाही इथं. मी डोरेमॉनचे साईन लावणार होतो, लाजायचं नाही तुम्ही असं. ठीक आहे, कळलं इथपर्यंत? कोणाला डाऊट आहे का? हे सेटअप माहिती पाहिजे प्रत्येकाला. हा, दुसरी गोष्ट, कम्प्युटरवरती बसताना ऑन इथून करायचं पॉवर स्विच, इथं पॉवर स्विच बटन असतं, ओके, स्विच ऑफ सारखं. ते ऑन करताना ऑन करायचं, ऑफ करताना तिकडनं ऑफ करायचं नाही. आपल्या कम्प्युटरला पण करायचं नाही, नाहीतर मग 2 दिवसात कम्प्युटर खराब कराल तुम्ही. इथून जर का बंद केलं तुम्ही, तर ते डायरेक्ट कम्प्युटर 2 दिवस बी चालत नाही, त्याचं मदरबोर्ड खराब होऊन जातं. ते प्रोसेसिंग करत असताना इथून तुम्ही त्याला डायरेक्ट झपकन झोपून देता, झोपरेवाडा. मग त्याने काय होतं, शक्यतो कम्प्युटर खराब होऊ शकतो. म्हणून जर का तुम्ही ऑन इकडनं केला ना, एकदा जरी ऑन इकडनं झाला, तर शटडाऊन इथं स्टार्ट बटन असतं, जसं मी सांगितलं तुम्हाला, दाखवून देऊ का? इथं विंडोज बटन वरती स्टार्ट बटन असतं, इथं खाली, इथं जाऊनच त्याला असा शटडाऊन करायचा. ही सिंपल प्रोसेस आहे. नंतर शॉर्टकट की सांगेल मी तुम्हाला, अल्ट्रा F4, ओके, कळलं? ही प्रोसेस, पहिली मुद्दा विसरायची नाही प्रत्येकाने, ही मेन मुद्दा आहे तुमचा. CPU, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट वगैरे. क्लासिफिकेशन ऑफ कम्प्युटर. आपलं लेक्चर किती वाजले मुलांना आता? बोर होतंय का, कोणाकोणाला बोर होतंय का असेल तर मी लेक्चर झाले सर. म्हणजेच नाही सर, बोर नाही होत आहे. 8:40 झाले ना, अजून 10 मिनिटं बाकी आपले. बघा, आपला नाही का एक चॅप्टर आहे, जेवढ्या लवकर आपण नाही का थिअरी आपली जाईल ना आपली, तेवढ्या लवकर आपल्याला बाकीच्या गोष्टी करायला, एथिकल म्हणजे नेटवर्किंग शिकायचं. इतकं इंटरेस्टिंग आहे ना, जर का तुम्ही नेटवर्किंग बघायला गेले तर तुम्हाला जर का मी पूर्ण कॉन्सेप्ट कधी क्लिअर केले, तर काही काही विद्यार्थी पण आहे, त्या विद्यार्थीचा असेल का ते नाही काय माहिती, काहीतरी A वरून नाव होतं त्या मुलीचं, पहिला स्टुडंट होता तो, फॉर्म भरलेला, मुलगी होती, अनुष्का. हा, अनुष्काने, जसं अनुष्का तुला शिकायचं आहे ना सायबर सिक्युरिटी, हो सर. बघ, तुला जर का शिकायचं असेल तर आपल्याला नेटवर्किंग, जसं आता जर आपलं पूर्ण बेसिक कॉन्सेप्ट झाले ना, तर तेव्हा आपण त्या गोष्टीवरती ओढणार आहेत. जसं तुमचं नेटवर्किंग झालं, सायबर सिक्युरिटीमध्ये कोणकोणते टूल्स वापरले जातात वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी इथं चर्चा होतील तुमच्या. आणि प्लस त्या सांगितल्यानंतर, मीन्स जर का तुम्ही त्यावरती चांगला फोकस केला ना, तर तुम्ही एखादे एथिकल हॅकिंग करिअरमध्ये जाऊ शकाल. आणि जे की तुझं मी बघितलं होतं, तू एक्सायटेड होती त्या गोष्टीसाठी त्या दिवशी. ठीक आहे, हो सर. कोण कोणी आहे का असं एथिकल हॅकिंगसाठी, सर मला एथिकल हॅकर बनायचं आहे, मेन्शन कमेंटमध्ये, मेन्शन. हो. विद्यार्थी कमेंटमध्ये फक्त लाईक किंवा ते करून द्यायचं, म्हणजे मला समजेल हे विद्यार्थी इच्छुक आहे. मग त्या टायमाला मी अजून काहीतरी ऍड करण्याचा प्रयत्न करेल. हॅकर बघा, जर का एथिकल हॅकर जरी बनायचं असेल किंवा हॅकर जरी बनायचं असेल, तर एक गोष्ट डोक्यामधून काढून टाकायची, आणि ती करावंच लागते तुम्हाला, नाही तर त्याशिवाय तुम्ही शक्यतो त्या गोष्टीमध्ये पुढे जाऊ शकत नाही. पहिली गोष्ट,
एखादी इंस्टाग्रामची आयडी हॅक करणं त्याच्यानं, ही पहिली गोष्ट डोक्यातून काढून टाकायची. ते कधी होणार पण नाही आणि करायची बी नाही. इंस्टाग्रामची आयडी हॅक करण्यापेक्षा एखादी इंस्टाग्रामला हॅक करायचं असं तरी विचार ठेवायचा. ठीक आहे, त्याच्याने तरी काय होईल, पण कोणाची आयडी हॅक केल्याने काहीच होणार नाही. कळतंय प्रत्येकाला? हो सर. ह्या गोष्टी डोक्यातून काढून टाकायच्या. या कधी होणार पण नाही आणि शक्य नसतं या. आणि केली जरी तर त्यामध्ये फक्त तुम्ही त्या पर्सनल व्यक्तीची सिक्युरिटी म्हणजे पर्सनल गोष्टी बघू शकणार आणि त्याने तुमचं काहीच होणार नाही. पण जर का तुम्ही एखादी ॲप्लिकेशन हॅक करण्याचा प्रयत्न केला तर उद्या उठून तीच कंपनी तुम्हाला कामाला घेऊन घेईल आणि लाखोनं पॅकेज तुम्हाला देऊन देईल. तिथं तुमची स्किल राहील, मग गुणाने म्हटलं जाणार. काही कंपनी नाही का त्यांची ॲप्लिकेशन हॅक करण्यासाठी मुलं बोलवतात. का करत असतील ते असं? सिक्युरिटी लेवल टेस्ट करण्यासाठी. हां, काय झालं, काय सांगितलं? सिक्युरिटी लेवल टेस्ट करण्यासाठी. हां, सिक्युरिटी लेवल टेस्ट करण्यासाठी. म्हणजे हॅकर कोणकोणत्या पद्धतीने हॅक करू शकतो, पेनिट्रेशन आपण त्याला असं म्हणतो, पेनिट्रेशन टेस्टिंग. ओके, जे की त्याच्यामध्ये महारथी हासिल करतात काही मुलं नेटवर्किंगमध्ये आणि त्या गोष्टी शिकतात. आणि जर का केलं कोणी तर त्यांना तिथं कंपनीमध्ये वर्कला घेऊन घेतलं जातं, त्यांना जॉब मिळतो तिथं आणि चांगली पेमेंट पण दिली जाते. ठीक आहे, कळलं प्रत्येकाला? ती पुढची गोष्ट आहे आपल्या अजून आता बेसिकमध्येच आपण. ठीक आहे, आपल्या बेसिक आधी क्लिअर झाला पाहिजे. जेणेकरून हे बेसिक का सांगितलं जातं हे लहान मुलासारखं, कारण की तुम्हाला ह्या गोष्टी महत्त्वाच्या येतं. जर का मी आज तुम्हाला सांगितलं नाही क्लासिफिकेशन ऑफ कम्प्युटर किती टाईप्सचे असतात आणि कम्प्युटर कोणाकोणाला म्हटलं जातं, आणि उद्या उठून तुम्ही पेपरला बसून पण गेले, येऊन पण गेलं तुम्हाला, चला तुम्हाला पॉवर पॉईंट येऊन गेलं, एक्सेल येऊन गेलं, वर्ड येऊन गेलं, इम्प्रेस पण शिकवून टाकलं मी तुम्हाला, लिब्रे ऑफिसचं प्रॅक्टिकलवर बसून सगळं शिकवून टाकलं. आणि जर का फक्त एकच प्रश्न कधी करून टाकला कोणीतरी गेल्यावरती, कामावरती, वर्कमध्ये गेल्यावरती, प्रश्नाचा नुसता की ॲनालॉग कम्प्युटरमध्ये किंवा डिजिटल कम्प्युटरचे टाईप्स सांगा. डिजिटल कम्प्युटरचे ज्याला कळलं तो सांगून देईल, ज्याला नाही कळलं तो म्हणेल बापरे मी तर ॲप्लिकेशन चालवत बसलो होतो. हो सर. कळतंय प्रत्येकाला? हो. म्हणून या गोष्टीवरती फोकस द्यायचं आहे. आता क्लासिफिकेशन, आता मी शक्यतो 8:40 झाले ना, बघा क्लासिफिकेशन ऑफ कम्प्युटरचे टाईप्स. कम्प्युटर टाईप्स पाडले गेले तुमचे 3 गोष्टींमध्ये. पहिले ते येतात साईजमध्ये, दुसरी गोष्ट वर्कमध्ये. एक स्पेशल वर्कसाठी काही कम्प्युटर यूज केले जातात, काही साईजप्रमाणे मोठ्या साईज छोट्या साईजप्रमाणे डिवाईड केलेले आहेत. आणि एक आहे स्पेशल पर्पज. हे एक मशीन नाही आहे, कम्प्युटर नाही आहे, हे एक शब्द आहे. त्यांनी स्पेशल पर्पजसाठी 2 टाईप्स पडतात कम्प्युटरमध्ये, जसं की स्पेशल पर्पजसाठी आणि एक जनरल पर्पजसाठी. ठीक आहे, दुसरी गोष्ट येते बेस्ड ऑन वर्क, जे की हे 2 टाईप्स येते. हे स्पेशल वर्क म्हणजे हे 3 येतात आणि हे जनरल पर्पज मीन्स हे येतं. कळलं प्रत्येकाला? हो सर. हे 2 टाईप्स आहे. हा काही कम्प्युटरचे नावं नाही आहे. स्पेशल पर्पज, जनरल पर्पज हे शब्द दिलेले आहेत त्यांनी. ठीक आहे, त्यांनी सांगितलं हे 3 टाईप्स पाडलेले त्यांनी आधी, की कम्प्युटर डिवाईड झालेले आहेत आधी साईजमध्ये, नंतर त्यांच्या कामं करण्याच्या पद्धतीने 3 टाईप्स पडलेले, आणि दुसरी गोष्ट त्यांच्या साईजने 2 पद्धत पाडलेले त्यांनी. सॉरी, पर्पजने, एक जनरल पर्पज आणि एक स्पेशल पर्पज. जसं की कम्प्युटरचे 3 टाईप्स येतात आधी, 3 भागांमध्ये डिवाईड केले. एक ॲनालॉग कम्प्युटर, एक डिजिटल कम्प्युटर आणि एक हायब्रिड कम्प्युटर. ॲनालॉग कम्प्युटर मीन्स जसं की मी तुम्हाला सांगितलं, एखादी वॉच तुमच्या हातात, ओके, त्या वॉचमध्ये टाईम दर्शवण्यासाठी तुम्हाला ॲनालॉग दिलेले असतात, काटा दिलेला असतो, आपण त्याला मराठीमध्ये काटा म्हणतो, बरोबर का? हां, तुम्हाला घरात जरी वॉच लावलेली असेल तुम्हाला, तर त्याला ॲनालॉग म्हणतो आपण. ओके, ॲनालॉग असतो तो. ठीक आहे, आवाज येतोय क्लिअर प्रत्येकाला? हे लेक्चर नीट ऐकायचं आहे, याच्यावरून काही क्वेश्चन बनलेले बरं का, आणि मी टेस्ट देऊन प्रत्येकाला सॉल्व्ह करायचं. हो सर, आवाज येतोय. ओके, हो, आवाज येतोय. हां, ॲनालॉग कम्प्युटर ज्याच्यावरती तुम्हाला काटा वगैरे दिला असतो समजा, त्या ॲनालॉग कम्प्युटरमध्ये टाईप्स नाही आहेत, पण त्याचे नाही का एक्झाम्पल सांगू शकतो मी की ॲनालॉग कम्प्युटर कोणाकोणाला म्हणतात. ठीक आहे, दुसरी पहिली गोष्ट, गॅरेजवरती गेलेले का कोणी? नसेल गेले तरी टायरमध्ये हवा तर भरली असेल ना गाडीच्या. ओके, तर ज्या डिव्हाइसने ती हवा चेक होते ना, त्याला काहीतरी एका, आता मागच्या लेक्चरला आम्ही घेतलं होतं, तर तिथल्या स्टुडंटने सांगितलं होतं आम्हाला त्याचं नाव, त्या डिव्हाइसचं काहीतरी मेमोमीटर काहीतरी नाव होतं त्याचं. ओके, त्या डिव्हाइसला सुद्धा एक ॲनालॉग कम्प्युटरमध्ये म्हटलं जाईल तुम्हाला. ओके, दुसरी डिव्हाइस तुमचं एक येते
तुमची घरातली वॉच ती पण ॲनालॉग कम्प्युटरमध्ये येते. मग कळते तुम्हाला तुमची जी वॉच आहे हो ज्याच्यावरती कोणत्याच प्रकारची मेमरी नाही आहे, कोणत्याच प्रकारची स्क्रीन नाही आहे, ओके, कोणत्याच प्रकारची इलेक्ट्रिकल पल्सेस आहे त्यामध्ये, इलेक्ट्रिकलचा यूज होतो, ठीक आहे, तुमच्या वॉचमध्ये, पण त्यामध्ये कोणत्याच प्रकारचा डाटा सेव्ह करण्यासाठी जागा नाही आहे, स्क्रीन नाही आहे, तरी त्याला कम्प्युटर म्हटलं जात आहे. कळतंय प्रत्येकाला? मग ॲनालॉग कम्प्युटर त्याला म्हटलं रिमोट जातं. काय झालं? काय झालं? रिमोट हां हां रिमोट 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 कशातील तुझं मी पुढे सांगतो तुला. मी रिमोटचं पण सांगतो तुला. आधी मला हे क्लिअर करून घे रे मुलांना, ठीक आहे? मध्ये मध्ये मी सगळं प्रश्न डायरेक्टली मेसेज पण करून द्यायचा आणि सांगायचं पण. मी पुढे क्लिअर करेल तुमचे प्रश्न, ठीक आहे? ॲनालॉग कम्प्युटर, ठीक आहे? ॲनालॉग कम्प्युटरमध्ये काय काय येईल तुमचं? ज्याही ठिकाणी ज्या पण डिव्हाइसमध्ये नाही का काटा यूज करून ॲनालॉग कम्प्युटरचं एकच काम असतं, एक डोक्यात फिक्स करायचं. ते फक्त एवढंच चेक करतं, काही पण असलं समजा मॅक्झिमम मिनिमम, काही वाढतंय काही कमी होतंय, म्हणजे एखादा तापमान असू शकतो, हवा असू शकते, आपला टायमिंग असतो, ठीक आहे? एकच गोष्टी चेक करतं ते, काहीतरी दोनच गोष्टी चेक करतं. काहीतरी वाढलं असेल, टेम्परेचर वाढलं असेल तर टेम्परेचर वाढून दाखवेल तो, काही कमी झालं असेल तर कमी दाखवेल. फक्त एवढ्या दोनच गोष्टी चेक करण्यासाठी आपण त्याचा यूज करतो. एखादी टायरमध्ये हवा चेक करतो आपण त्याची, ते एक मशीन असतं, त्याला पण ॲनालॉग म्हणतो आपण. आपली वॉच असते हातातली, ती सुद्धा ॲनालॉगमध्ये येते. कोणकोणते येतील सांगा बरं मला तुम्ही? थर्मामीटर तुमचे डॉक्टर जे वापरतात ते सुद्धा ॲनालॉग कम्प्युटरमध्ये येतात. तुमचं ज्याच्याने ते काय ते डॉक्टर त्याच्याने बीपी चेक नाही करत का? ते पट्टी लावता बघा ते हाताला, मला त्या डिवाइसचं नाव नाही माहिती. लखन खेमनार लेफ्ट झाला. काही चुकीचं चालू आहे काही तर? चुकीचं काही बोललं जातंय का लेक्चरमध्ये? काही चुकीचं सांगितलं जातंय का? लेफ्ट होत आहेत मुलं. बापरे 27 मुलाहून. सर माईक म्यूट केला. काय झालं? सर माईक म्यूट करायला लावा. माईक म्यूट करा सगळ्यांनी. म्यूट करायचं आहे प्रत्येकाने. स्टुडंटला ऐकू जात नाही ना तिकडे. सुमित हो करून टाक ना बेटा ते. बोलल्यानंतर लगेच स्टॉप करून द्यायचं. तुम्हाला कळत नाही ते पण आम्हाला इथं आवाज येतो पुन्हा. मग बघा, ॲनालॉग कम्प्युटरमध्ये कोणत्याच प्रकारची स्क्रीन नाही आहे, कोणत्याच प्रकारची डाटा सेव्ह करण्यासाठी मेमरी नाही आहे, पण त्याला पण सुद्धा कम्प्युटर म्हटलं जाते. पण तो कोणता कम्प्युटर आहे? त्याला ॲनालॉग कम्प्युटरमध्ये गृहीत घेतला जातो. कळलं प्रत्येकाला? ॲनालॉग कम्प्युटर त्यामध्ये येतील. थर्मामीटर पण तुमचा ॲनालॉग कम्प्युटर येईल. प्रत्येकाने करायचं आहे, विचारून घ्या कोणाला पण, ठीक आहे? ह्या त्याच गोष्टी ॲनालॉग कम्प्युटर. काय चेक करते थर्मामीटर पण? ताप वाढला असेल तर ताप दाखवून देईल वाढलेला, कमी असेल तर कमी दाखवून देईल. आपलं बीपी जास्त असेल तर बीपी वाढून देईल दाखवेल, किंवा बीपी कमी असेल तर बीपी कमी दाखवून देईल. एवढं चेक करण्यासाठी. कोणती मशीन? ती काय नाव होतं त्या मशीनचं? ती बीपी चेक करण्यासाठी आपण हाताला लावतो. माहिती का कोणाला? जे लेफ्ट झाले त्यांनाच. बापरे मॅडमांचा मेसेज. जे लेफ्ट झाले त्यांनाच ऐकून घ्या इन्स्ट्रक्शन मॅडमांचे तिकडनं. हा बोला सुरेश. आपल्या नावाने मी ईमेल ओपन करायची जेणेकरून मी तुमच्या नावाने तुम्हाला आवाज देऊ शकतो. हा बोला काय झालं? त्याला बीपी कप बोलता. बीपी कप, ओके ओके. ती डिव्हाइस बीपी कप जो डिव्हाइस असतो तो सुद्धा तुमचा एक ॲनालॉग कम्प्युटरमध्ये येतो. मग मला आता सांगा बरं, आता मी एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं ना, मग आता तुम्ही मला एक्झाम्पल द्या बरं एखादा. एक एक्झाम्पल म्हणजे जेणेकरून मला समजेल की तुम्हाला समजलेलं आहे. ॲनालॉग कम्प्युटर. गाडीचा स्पीड मीटर. बरोबर एकदम राईट जातोय. गाडीचा स्पीडोमीटर, त्याने सुद्धा आपल्याला स्पीड कमी कळते. अजून? सर स्पीकर. स्पीकर कसं काय? स्पीकर कसं काय? भावड्या इथं गोल गोल वस्तूने चालू आहे, नाही तर त्याने थर्मा. काय झालं? प्रिंटर. कोण आहे तुम्ही? थांबा. जो स्पीकर बोलला आणि प्रिंटर बोलला आणि त्यांनी त्यांचं नाव सांगा बरं एक वेळेस. उदय. आणि ॲनालॉग कम्प्युटर कळतंय का तुम्हाला? काय चेक करतंय ते? एखादी गोष्ट वाढलेली आहे किंवा एखादी गोष्ट कमी झालेली आहे. मध्ये टेम्परेचर असू शकतं, टाइम असू शकतो, टायमर, ओके बरोबर आहे, टायमिंग असू शकतो, जे काही डिव्हाइस. पण आता प्रिंटरचा आणि स्पीकरचा काय संबंध? स्पीकर काय चेक करणार याच्यात? आवाज वाढवणं कमी नाही ना वाढा, तो नाही येणार स्पीकर, नाही येणार स्पीकर, नाही येणार. स्पीकर मध्ये काय चेक होतंय बेटा? स्टेप काउंटर. काय झालं? स्टेप काउंटर. स्टेप काउंटेड हे काय आता?
डिव्हाइसचं नेम आहे का? बघा तुमचं ते एक 2 मिनिटं. बॅकग्राऊंड साऊंड. ॲनालॉग कम्प्युटर कमी किंवा जास्त तुम्हाला कळतंय का काय गोष्ट? इन मेजरमेंट. आता बघा या विद्यार्थ्यांनी टाकलं मेजरमेंट्स, काय टाकलं त्यांनी? वेट मेजरमेंट मशीन, स्पीड मेट्रो. बरोबर. हे सगळे डिव्हाइस म्हणतोय, डिव्हाइसचे नावं. हे कोणते सांगताय तुम्ही? हे कमी जास्त मीन्स वर्क रे वाडा, वर्क. बघा एखादं डिव्हाइस, त्या डिव्हाइसचं वर्क असेल की तो काहीतरी गोष्ट नोटीस करतोय आणि आपल्याला कळवतोय की तो काय चेक करण्यासाठी, किंवा एखादी गोष्ट झालेली असेल, वाढलेली असेल किंवा कमी झाली असेल, तेवढंच तो चेक करतो. जसं की आपली हवामान मशीन, तापमानाची मशीन, अर्थ क्यूब, ज्याच्याने आपण काय म्हणतो त्याला, त्या डिव्हाइसला काय नाव दिलेलं आहे तुमचं? 2 मिनिटं तुम्हाला नाव सांगतो. फाईल पण आईचा फाईल पण नाही ओपन आज बुकची. डॉक्युमेंट डाउनलोड इनके कम्प्युटर क्लासेस. स्क्रीन दिसते प्रत्येकाला? हो सर. मी काय सांगितलं तुम्हाला? मी पूर्ण बुकचे पॉईंट्स उचललेले आहेत तुम्हाला सांगण्यासाठी. एक पण पॉईंट इकडे तिकडे झालेला नाही. ओके, ही तुमची बुक आहे. कम्प्युटरची हिस्ट्री पण माहिती करायची आपल्याला. ओके, प्रत्येकाला. तुम्ही तर आजच टाईप्समध्ये इतका वेळ लावतायत बाळांनो. कुठे गेलं आपलं ते ॲनालॉग कम्प्युटर? ॲनालॉग कम्प्युटर आलं इथं. ओके, दिस अ कम्प्युटर आर द जॉब ओरिएंटेड कम्प्युटर अँड वर्क ऑन द सप्लाय ऑन कंटिन्यूस इलेक्ट्रिकल पल्सेस. मीन्स बघा, अर्थमॅटिक लॉजिकल ऑपरेशन्स, मॅनिप्युलेटिंग डाटा प्रोसेसिंग अँड डाटा. एक्झाम्पल स्पीडोमीटर, गाडीचं मीटर. ओके, सेमोग्राफ. हो सर. सेमोग्राफ माहिती का? सेमोग्राफ तुमची अर्थ क्यूब चेक करण्यासाठी. भूकंप मोजमाप यंत्र सेमोग्राफ, मग पण त्यांना असं म्हणतो. कळतंय? ते डिव्हाइस सुद्धा तुमचं ॲनालॉग कम्प्युटरमध्ये हो ते काय सर. चेक करतं? हो किती सर. भूकंप किती पर्सेंटेजमध्ये होता, किती जास्त होता, किती कमी होता, एवढं चेक करून टाकतो तो. बरोबर का? सर. है ना? मग त्याचं पण चेक करण्याचं मग डिव्हाइस आहे नाही हे चेक करतायत. हे कोणते स्पीकर नाही आहे ना? काय चेक करतोय स्पीकर? कळते का प्रत्येकाला? स्पीडोमीटर आपली स्पीड चेक करताय आणि ते कंटिन्यू चेक करत असतात. कंटिन्यू असतात, जसं की कंटिन्यू इलेक्ट्रिकल पल्सेसने चालतात ते. जसं की आपली वॉच आहे, वॉचला कंटिन्यू पण इलेक्ट्रिकल पल्सेस सेल असतो त्यामध्ये, है ना? असतो ना? तरच ती कंटिन्यू चालत असते. जसा तिचा सेल संपला ती पण स्टॉप होऊन जाते. पण यामध्ये ॲनालॉग कम्प्युटरमध्ये एकच नोटीस करण्यासारखं आहे, असे सगळे डिव्हाइस ज्यामध्ये ॲनालॉगचा यूज झालेला आहे, एखाद्या काट्याचा यूज झाला आहे किंवा एखादी डिव्हाइस ज्याच्यामध्ये फक्त कमी किंवा जास्त असं काही नोटीस करून तो आपल्याला कळवतोय, तर तो डिव्हाइस तुमचा ॲनालॉगमध्ये येतो. इतकं फक्त समजून घ्यायचं. याच्यामध्ये काही डाऊट आला आता कोणाला? माझ्या मते डाऊट यायला पाहिजे इथं जास्त करून. पण आता येतोय का कोणाला? डीप मीटर. बघा मुलांना बरोबर एक्झाम्पल सुचत आहे. सर क्लास केव्हा संपणार आहे? अर्जुन बडगुजर. बघ बाळा, आता 9:30 झाले ना. आपले टाईप्स ऑफ कम्प्युटर बाकी आहे. जर का आज या लेक्चरला संपवले तर खूप छान होईल. बाकी मी तुम्हाला रेकॉर्डेड पाठवून देईन. ज्यांनी नंबर आता बघा, जसे 9 वाजतील ना, 9ला लेक्चर संपेल तुमचं. 9ला नाही संपणार. तर एक 9 वाजतील, तर तसं ज्यांना वेळ असेल, कुठं जायचं असेल तर त्यांनी लेफ्ट होऊन जायचं. पण त्यांचा रोल नंबर मेन्शन करायचा. प्रत्येकाने आपापला रोल नंबर मेन्शन करून लेफ्ट होऊन जायचा 9 वाजता. प्रत्येकाने मीन्स ज्याला लेक्चरला थांबायचं असेल त्याने थांबायचं, ज्यांना जायचं असेल तर जाऊ शकतो. ठीक आहे? बाकी जे गेलेले आहेत आणि त्यांना लेक्चर करायचं होतं त्यांना रेकॉर्डेड लेक्चर मी टाकून देईल. हे मागचं रेकॉर्ड झालेलं आहे. बाकीचं ते स्टार्टिंगला माझं विसरून गेलो मी रेकॉर्ड करायचं. स्टार्टिंगला मी देऊन देईल. ठीक आहे? आता हे शेवटचे भाग आहे. जसं की ॲनालॉग कम्प्युटरपासून इन्स्ट्रक्शनपासून स्टार्ट केलं होतं वाटतं मी ते. कळलं प्रत्येकाला? मग बघा ॲनालॉग कम्प्युटर काही डाऊट आहे तुम्हाला? ते सगळे डिव्हाइस याच्यामध्ये. सर. हां बोला. कॅलेंडर पण येतात सर. कॅलेंडर डिव्हाइस. कॅलेंडर कोणतं डिव्हाइस आहे तुझं? डिव्हाइस बघ तुला सांगतो. डिव्हाइस म्हणजेच तुझे ते सगळे हे येतील त्यामध्ये. याच्यामध्ये घोडसारखं काहीच नाही आहे. एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे मी. वॉच आहे तुमचं,
भूकंप यंत्र मोजणे हे मोठे मोठे एक्झाम्पल झाले, याच्या पुढे काहीच नाही येणार ना. यंत्रही नाही, हे यंत्र काय करतायत, हे पण एक साऊंड कम्प्युटर मॉनिटर पण येईल का? काय झालं? साऊंड मॉनिटर पण येईल का? साऊंड मॉनिटर बघ, तुझं नाव काय होतं मला परत एकदा सांग, मला लक्षात येत नाही. दिव्या. दिव्या बघ, तुला कोणत्या प्रकारे माईक पण वाटत होता, म्हणजे काय असेल, काय रिझन असेल तुला, म्हणजे माझे डेफिनेशन चुकते का कुठेतरी, एक वेळेस मला सांगा. तर बघा तुम्हाला सांगतो मला वाटतंय की मी जे डेफिनेशन सांगितली त्या पद्धतीने तुम्ही मला सांगतायत. जसं की मी काय बोललो, जे पण डिव्हाइस कमी किंवा जास्त चेक करतायत काहीतरी, जे काही असेल त्यांना आपण ॲनालॉग असं म्हणतो. मग त्या पद्धतीने तुम्ही काय सांगितलं, आता तिने एक एक्झाम्पल सांगितलं होतं. कोणतं एक्झाम्पल दिलं तू काय दिव्या? साऊंड मीटर. साऊंड का? साऊंड मीटर. साऊंड मीटर. साऊंड मॉनिटर. हा साऊंड मीटर आहे, साऊंड चेक करतं ना किती कमी जास्त झाले. हा मग ते पण येईल ना, मग ॲनालॉग कम्प्युटर मध्ये येईल ते पण, साऊंड मीटर पण. बरोबर सांगितलेलं आहे तू. मला वाटलं स्पीकरचं नाव सांगितलं तुम्हाला. साऊंड मीटर पण ॲनालॉग मध्ये येईल ना. बरोबर सांगितलं, एक्झाम्पल बरोबर दिला तू. हॅलो सर, हा बोला. गॅस बटन येईल का आपलं? गॅसचं बटन? अरे बाळा, डिवाइस डिवाइस ते काय चेक करते? चेकिंग डिवाइस यूज होतात ते त्या गोष्टीसाठी. बघा ॲनालॉग कम्प्युटर, आता फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं आहे, शक्यतो मी ह्या प्रश्नाचे उत्तर नाही देऊ शकत की तुम्ही ॲनालॉग कम्प्युटर फक्त कधी घेतलं तर तुम्ही डोळ्यासमोर एवढं जाणायचं. एखादा ॲनालॉग जसं की स्पीडोमीटर, गाडीचं स्पीड चेक करण्यासाठी, एखादं सेमोग्राफ जे की अर्थ क्यूब वगैरे ते चेक करण्यासाठी. कळलं प्रत्येकाला? आणि अजून दुसरी गोष्ट, ॲनालॉग कम्प्युटर त्या कम्प्युटरला पण म्हणतात आपण ज्याच्यावर ते ना कोणती स्क्रीन असते, ना त्याला इलेक्ट्रॉनिक स्क्रीन असते त्याला कोणती दिलेली, ना त्याच्यामध्ये डाटा सेव्ह करण्यासाठी कोणती मेमरी असते. कळलं? हा एक महत्त्वाचा टॉपिक आपल्याला इथं शिकण्यासाठी. सर मला रोल नंबर माहीत नाही. बेटा रोल नंबर माहीत नाही तुला? रोल नंबर नाही मिळाला आहे. तुला नाही मिळाला का? सुमित नवकाळ. ते मी PDF टाकली होती त्यामध्ये नाही का तुझा सुमित? नाही सर, आहे नाही. काही मुलांची नसतील खरंच, कारण की मी आपल्या गावावरच्या विद्यार्थ्यांचे टाकले फक्त. सर माझं नाहीये. मॅडमांकडनं मी परत एकदा जनरेट करून देईन तुम्हाला प्रत्येकाला. ज्यांनी नाही मिळाले त्यांनी फक्त एकदा टेक्स्ट मेसेज करून द्यायचा, मला नाव मेन्शन करून द्यायचं पूर्ण तुमचं, आणि कोणत्या दिवशी फॉर्म भरला होता तुमची रिसिप्टचा फोटो टाकून द्यायचा. कळलं? मला हे सांगा, तुम्हाला ह्या गोष्टी कळताय का? आता आज मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या ॲनालॉग कम्प्युटर, हे कोणाकोणाला माहित होतं याच्या आधी? ॲनालॉग कम्प्युटर याच्या आधी कोणाकोणाला माहित होतं की वॉचला पण कम्प्युटर म्हणतात? माझा पण नाही आहे सर. ओके काही प्रॉब्लेम नाही. मी काय विचारतोय? सर माझा पण हा काही प्रॉब्लेम नाही, मला टेक्स्ट करून द्यायचा ना, मी सांगितलं ना टेक्स्ट करायचं आहे मला, तुमचं नाव मेन्शन करून द्यायचं आणि तुमचं जे काही हे असेल रिसिप्टचा फोटो मला टाकून द्यायचा, म्हणजे मी तुम्हाला जनरेट करून देऊन देईन तुमचा. हो चालेल सर. ठीक आहे. मला हे सांगा, हो. ॲनालॉग कम्प्युटर याच्या आधी कोणाकोणाला माहित होतं? असेल ज्यांना माहिती असेल त्यांनी सांगायचं, किंवा नाही टाकून द्यायचं, मला माहित नव्हतं म्हणून. माहित होतं, हर्षला माहित होतं ॲनालॉग कम्प्युटर. ओके, हर्ष एकदम हुशार मुलगा आहे. उदय सचिन जाधव, चेतन जाधव, उदय सचिन जाधव. काय करतोय तू उदय? इथं मेन्शन नाही करायचं, इथं रोल नंबर वाईज. माझ्या टेक्स्टला, माझ्या मोबाईल नंबरच्या टेक्स्टला इथं नका, इथं फक्त मेसेज. हो सर. माझा टेक्स्ट मेसेज राहायचा. ठीक आहे. मग ॲनालॉग कम्प्युटर काढला, जायचं पुढे कमेंटला सांगा. लोकेश केरनार लेफ्ट झाला. ओके. डीप माहीत नव्हतं. इथं रोल नंबर मेन्शन करायचे, ज्यांना नाव मेन्शन करून द्यायचे, ज्यांचे रोल नंबर नसेल. बरोबर करताय तुम्ही? ठीक आहे. नाव मेन्शन करून द्या, म्हणजे जेणेकरून तुमची प्रेझेंटी लावून दे की तुम्ही आले होते आजच्या दिवशी. ठीक आहे. दिव्याला समजलं ॲनालॉग कम्प्युटर. ठीक आहे. चला पुढे, डिजिटल कम्प्युटर. आता मी फक्त टाईप्स सांगतो तुम्हाला. ठीक आहे. इथं होते आपले टाईप्स. ठीक आहे. आपल्याला हे बघत होते आपण की आपण बघितलं फक्त आधी ॲनालॉग कम्प्युटर, डिजिटल कम्प्युटर, आणि आता डिजिटल कम्प्युटर बघायचं आपल्याला. ॲनालॉगमध्ये कोणतेच टाईप्स नव्हते. ॲनालॉगमध्ये टाईप्स मीन्स ते सांगितले मी तुम्हाला, जसं की स्पीडोमीटर झालं, हे त्याचे टाईप्सच झाले. स्पीडोमीटर झालं तुमचं. अजून सेकंड काय होतं?
ठीक आहे. हे सगळे डिव्हाइस ॲनालॉगमध्ये येतील. डिजिटलमध्ये काय असतील? डिजिटल हे असे कम्प्युटर असतात ज्याच्यावरती स्क्रीन पण असते, डाटा सेव्ह करण्यासाठी स्टोरेजसुद्धा असतं आणि ह्या कम्प्युटरला कोणतीच भाषा समजत नाही. सर आवाज बरोबर नाही येत आहे. ओके सुमित. ॲनालॉग कम्प्युटर समजलं तुम्हाला जसं, ठीक आहे. ॲनालॉग कम्प्युटरमध्ये कोणत्याच प्रकारची मेमरी आणि स्क्रीन नव्हती दिसायला. पण डिजिटल कम्प्युटरमध्ये काय, आता तुम्हाला डिजिटल कम्प्युटरमध्ये स्क्रीन पण असते, डाटा सेव्ह करण्यासाठी मेमरी पण दिलेली असते. ओके, हे ते कम्प्युटर असतात आणि ह्या कम्प्युटरला बायनरी लँग्वेज समजते. कोणतीच मराठी इंग्लिश नाही समजत, बायनरी लँग्वेज समजते. बायनरी लँग्वेज म्हणजे जे कॅल्क्युलेटरला समजते. ठीक आहे. 43 ओके. कोणाचा तरी माईक चालू आहे सर. ओके, माईक बंद करून द्या. चेतन माईक बंद करून दे. ओके, मग डिजिटल कम्प्युटर ते येतील ज्याच्यामध्ये स्क्रीन पण आहे दिसायला, स्टोरेज पण आहे आणि त्यांना बायनरी लँग्वेज समजते. आता बायनरी लँग्वेज कोणत्या कम्प्युटरला समजते हे पण मी पुढे सांगतो. पण डिजिटल कम्प्युटरमध्ये टाईप्स येतात. पूर्ण डिजिटल कम्प्युटरमध्ये पूर्ण मोजून 4 टाईप्स येतात तुमचे 4. आता ते कोणकोणते ते हे आहे, ते इथं डिवाईड केले त्यांनी बेस्ड ऑन साईज. हे साईजप्रमाणे तिथंच डिवाईड केले. पण ते टाईप्स आहे डिजिटलचे, कळते प्रत्येकाला. डिजिटलचे टाईप्स येतात. ते डिजिटलच्या टाईप्स कोणते? मग हे 4 टाईप्स आहेत डिजिटलचे. डिजिटल कम्प्युटरमध्ये आज तुम्ही ज्या कम्प्युटरने मीटिंग जॉईन करतायत, ज्या मोबाईलने तुम्ही मीटिंग जॉईन करतायत, तो सुद्धा डिजिटलमध्ये येतो. आज तुम्ही जी काही स्मार्ट वॉच हातात घातलेली आहे ती सुद्धा डिजिटलमध्येच येईल. अजून हां, आणि जो काही विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं सर रिमोट, तर रिमोट पण शक्यतो डिजिटल कम्प्युटरमध्येच गृहीत पकडला जाईल. डिजिटल कम्प्युटरमध्येच गृहीत पकडला जाईल शक्यतो. तो कम्प्युटर म्हटलं जाणार नाही. रिमोट आहे. स्मार्ट वॉच डिजिटल कम्प्युटरमध्ये येईल. मोबाईल डिजिटल, मी ज्या डेस्कटॉपवरती तुमची मीटिंग घेतोय ते पण डिजिटल कम्प्युटरमध्ये येईल. ओके, मोठ्या कंपनींमध्ये मोठ्या कपाटा एवढे कम्प्युटर यूज होतात, जसे की मेन फ्रेम कम्प्युटर. हा कपाटा एवढा कम्प्युटर असतो मोठा, हा पण सुद्धा डिजिटलमध्येच येतो. छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत, बटनाच्या मोबाईलपासून तर सगळ्यापर्यंत हे सगळे डिजिटलमध्ये येतील. कळलं? टॅबलेट पण डिजिटलमध्ये येईल ना? हो, डिजिटलमध्येच येईल. त्यांना स्क्रीन असते, स्टोरेज असतं सेव्ह करायला, ते पण डिजिटलमध्ये येतील. कळलं? दुसरी गोष्ट झाली, ते सगळे कम्प्युटर ज्याच्यामध्ये डाटा सेव्ह करण्यासाठी मेमरी आणि दिसण्यासाठी स्क्रीन असते, ते सगळे तुमचे डिजिटलमध्ये येतील आणि त्यांना बायनरी लँग्वेज पण कळते. आता हायब्रिड म्हणजे काय? हॅलो, काय आलं? तर जे आपल्या हातावर घड्याळ असतात, ज्यांना स्क्रीन असते, म्हणजे जे आकडे दाखवतात, ते कशात येतील? डिजिटल वॉच, स्मार्ट वॉच. प्रोजेक्टर कशात येईल? आकडे मीन्स नंबर कशावर येतील असं, म्हणजे बायनरी लँग्वेज समजते असं ते म्हणतोय का तुम्हाला? मला नीट प्रश्न समजला नाही बाळा, नीट सांगता. हॅलो, हा बोला. जी घड्याळ आपण हातात घालतात, त्याच्यावर स्क्रीन असते, ती आकडे दाखवते. नॉर्मल घड्याळ असते पण ती डिजिटल आकडे दाखवते. डिजिटलमध्ये येईल, ती पण डिजिटलमध्ये येईल. कारण की ते जे काही आता जसं की एखादं कॅल्क्युलेटर होतं जसं अंक मेन्शन होता तसेच ना. हो, हा, मग ती पण डिजिटलमध्ये येईल बाळा. बरोबर प्रश्न केला तू. आता जर का कॅल्क्युलेटर स्वतः कम्प्युटर आहे, कॅल्क्युलेटरला पण एक बायनरी लँग्वेजच समजते, तो पण तुझा याच्यातच येईल. हा, कोण आहे पुढचा क्वेश्चन? प्रोजेक्टर कशात येईल? प्रोजेक्टर बाळा तुझं कम्प्युटर नाहीये. प्रोजेक्टर, कोणते पण प्रश्न उचलताय तुम्ही, नक्कीच प्रोजेक्टर कम्प्युटरमध्ये आहे. जसं स्क्रीन माझी काम करते ना स्क्रीन दाखवण्यासाठी, तसं प्रोजेक्टर काम करतं. प्रोजेक्टरला ती पिन लावून द्यायची, ते पिन काय करतं, ते स्क्रीन शेअर करून देतं भिंतीवरती. कळलं का? मग याच्यात काही कम्प्युटरचा विषय आलाच नाही. सर एसीचं रिमोट कशामध्ये येईल मग? ते तर टेम्परेचर शो करतं. टेम्परेचर शो कर, ते पण हा, ते पण डिजिटलमध्ये येईल. त्याच्यामध्ये जरी तुमचं कधी हे शो करत असेल ना अंक, बघा आता माईक ऑफ करून द्या, तुम्हाला सांगतो. तुमचं कॅल्क्युलेटर मशीन जे दुकानामध्ये यूज होतं ते सुद्धा डिजिटलमध्ये येईल तुमचं. झालं तुमचं एसीचं रिमोट वगैरे जे काय झालं ते पण डिजिटलमध्ये येईल. आणि ज्याच्यावरती अंक आणि स्क्रीन आणि डाटा स्टोअर करण्यासाठी जागा असते ते सगळे डिजिटलमध्ये येतात. पण जास्त करून तुम्ही जे प्रश्न विचारतायत जसं की झाले एसीची मशीन,
तर हे जास्त करून काही उल्लेख केला नाही त्याचा, पण ज्या पद्धतीने डेफिनेशन बुकमध्ये दिलेली आहे, ज्या पद्धतीने आतापर्यंत मी शिकलेलो आहे, त्या पद्धतीने तुमचं जे काही रिमोट पण असेल ना, ते सुद्धा डिजिटल कम्प्युटरमध्येच येईल. आणि बायचान्स माझं चुकलं असेल कुठे, तर तुम्ही एकदा सर्च करून माझी चुकी मला सांगू शकता. कळलं? हो सर. कळलं प्रत्येकाला? ज्यांना वाटत असेल ना, खरंच असतात आता काही काही मुलं आहेत, सर नाही सर तुम्ही चुकताय कुठेतरी, मी असंच वाचलं होतं, मग तुम्ही त्या गोष्टीवरती मला प्रूफ दाखवायचं की मी कुठं चुकलेलं आहे. कळलं प्रत्येकाला? रेकॉर्डेड लेक्चर राहतील आता तुमच्याकडे माझेवाले, ज्याच्यामध्ये तुम्ही माझ्या चुक्या शोधू शकता. कळलं प्रत्येकाला? मग डिजिटल कम्प्युटरमध्ये टाईप्स येतात. मायक्रो कम्प्युटर कोणते असतात? ज्यांचे जे काही प्रोसेसर असतात, प्रोसेसर मीन्स कम्प्युटरमध्ये जो काही CPU असतो ना, CPUमध्ये मेन काम एक असतं प्रोसेसरचं. प्रोसेसरच आपण जी काही टास्क देतो ना कम्प्युटरला, क्लिक करणं असलं तर ती सगळी टास्क आधी त्या प्रोसेसरकडे जाते आणि त्या प्रोसेसर काय करतो, ते बाकीचे जे काही हार्डवेअर असतात त्यांना ते काम वाटून देतो. कळतंय प्रत्येकाला? मग ते काम वाटल्यानंतर ते काम आपलं कंप्लीट होतं आणि जो काही मेन ब्रेन असतो आपल्या कम्प्युटरमध्ये तो प्रोसेसर काम करतो सगळ्यात आधी इन्फॉर्मेशन. तर ती प्रोसेसर त्या ज्या कम्प्युटरचे जे प्रोसेसर छोटे असले ते मायक्रो कम्प्युटरमध्ये येतात. आता तुमचे जे काही मोबाईल आहे, तुमचा मोबाईल, टॅबलेट आणि माझा डेस्कटॉप कम्प्युटर हा मायक्रो कम्प्युटरमध्ये येतो. हे छोटे कम्प्युटर, हे छोट्या साईजचे कम्प्युटर. आता मी इथं काय सांगितलं होतं, बेसेड ऑन साईज. हातात जसं की तुमचा मोबाईल, बटनाचा मोबाईल, तुमचा स्क्रीनचा मोबाईल आणि माझं डेस्कटॉप कम्प्युटर हे येईल माझं मायक्रो कम्प्युटरमध्ये. कळलं इथपर्यंत? सर आणि गुगल ग्लास कशात येईल मग? गुगलचं ते डिवाइस ना, ते माईकचं, ते अलेक्सा. नाही अलेक्सा नाही, म्हणजे डिजिटल ग्लासेस असतात, चष्मे, ऑप्टिकल्स. ते VR. हा VR व्हर्च्युअल रियालिटी आहे ना. ओके, ते तुमचं येईल. ते तर एक स्क्रीन असते आणि त्याला कम्प्युटर ऑपरेट करत असेल ना, त्यावरती तेच शो होत असेल जे कम्प्युटर दाखवतंय. जसं की एखादा मोबाईल किंवा कम्प्युटर त्याला कनेक्ट असेल आणि त्यावरती ती स्क्रीन शेअर होत असेल आणि ते जाऊन आपल्याला कुठेतरी ते मिळत असेल. प्लस हेडफोन पण असतील त्याचे. कळतंय तुम्हाला? मग तो काही एक डिवाइस आला आणि तो झाला तुमचा डिवाइस, आउटपुट डिवाइस झाला तो पूर्ण डिवाइस आहे तो, कम्प्युटर नाही आहे तो. त्याला कनेक्टेड असलेला एखादा कम्प्युटर असेल, तो शक्यतो तुमचा कम्प्युटर येणार नाही, तो आउटपुट डिवाइसमध्ये येईल, डिवाइसमध्ये कन्वर्ट होईल तो. कळलं प्रत्येकाला? मग आता ज्यांचे प्रोसेसर छोटे असतात, मीन्स आता प्रोसेसर तर कोणी खोलून बघितले नाही आहे, पण जे पण कम्प्युटर छोटे आहेत प्रोसेसर, आता एकच एक्झाम्पल आहे त्यासाठी. ज्यांचे प्रोसेसर कमी, जितकं प्रोसेसर चांगलं असेल, जितकं प्रोसेसर मोठं असेल, तितकी कम्प्युटरची स्पीड आणि कम्प्युटर फास्ट होऊन जातं. कळते तुम्हाला? जितकं प्रोसेसर जितकी प्रोसेसरची साईज वाढलेली असेल, ते एक सिलिकॉनने बनवलेली चिप असते, पट्टी असते, ती कशी असते ते दिसायला ते पण दाखवेल मी तुम्हाला. पण ती ज्या आपण कम्प्युटरमध्ये छोटीशी असते त्याला आपण मायक्रो कम्प्युटर असं म्हणतो. आणि ते मायक्रो कम्प्युटरमध्ये येतात तुमचे डेस्कटॉप कम्प्युटर. डेस्कटॉप म्हणजे जे टेबलवरती ठेवतात आपण त्याला डेस्कटॉप कम्प्युटर म्हणतो. तुमचा लॅपटॉप मायक्रो कम्प्युटरमध्ये येईल. तुमचा मोबाईल विवोचा असो किंवा ॲपलचा असो, तो पण मायक्रो कम्प्युटरमध्ये येईल. दुसरी गोष्ट झाली, अजून कोणते येईल मग मायक्रो कम्प्युटरमध्ये? हे सगळे तुमचे कम्प्युटर जास्त करून जे यूज होतात हे सगळे तुमच्या मायक्रो कम्प्युटरमध्ये येईल. तुमचा तो कोणीतरी बोललो होतं ना, टॅब पण तुमचा मायक्रो कम्प्युटरमध्येच येईल. कळलं प्रत्येकाला? जे हातात तुम्ही कॅरी करू शकतात कुठे पण, ते पण तुमच्या मायक्रो कम्प्युटरमध्ये येतील. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे? मग स्मार्टफोन पण मायक्रो मध्ये येतील ना? मायक्रोमध्येच. मग मायक्रो त्याचा प्रोसेसर छोटा नाही तर मोठा असेल का कधी डेस्कटॉपचा? मग डेस्कटॉप माझा कम्प्युटरवर ठेवणारा कम्प्युटर सुद्धा जर का मायक्रोमध्ये येते तर तुमचा मोबाईल कुठे आला? कळते तुम्हाला? कम्प्युटरवर जो डेस्कटॉपवरती जो काही कम्प्युटर ठेवला आहे त्याचा सुद्धा प्रोसेसर कमी आहे या बाकीच्या कम्प्युटरपेक्षा, कारण की यांचे प्रोसेसर मोठे असतात, मोठ्या साईजचे असतात, बिग साईजचे असतात आणि त्यांची कॅपॅसिटी सुद्धा तेवढी असते आणि त्यांची कामं पण खूप मोठे मोठे असतात. ते मी आता सांगेल तुम्हाला. किती वाजले आपले आता? 8:21. इंटरेस्टेड आहे? ऐकायचं आहे कोणाला? करू का कंटिन्यू? पुढच्या लेक्चरला सांगायचं. पुढच्या लेक्चरला पुढच्या लेक्चरला कसं मग आपल्याला बाकीच्या गोष्टी पण इन्क्लूड करायच्या. त्याला स्टॉप, त्याला बंद कर तिकडनं. सर बॅकग्राऊंड खूप येतोय. 2 मिनिटं. बंद करायला लाव त्याला. बघा मग आता जर का आपण हे टाईप्स ऑफ कम्प्युटर कधी ह्या लेक्चरला घेऊन घेते ना, मग पुढच्या वेळेस अजून खूप काही शिकायला.
हम्म? मग बघा, मग मायक्रो कम्प्युटर कळलं तुम्हाला? हे माहित होतं आधी कोणाला? मायक्रो कम्प्युटर माहित होतं? हे 3 टाईप्स येतात तुमचे, ॲनालॉग, डिजिटल, हायब्राईड. डिजिटलचे 4 टाईप्स, मायक्रो, मिनी, मेन फ्रेम, सुपर. जे मी तुम्हाला सांगितलं आता की डिजिटल कम्प्युटरचे टाईप्स सांग, आणि जर का तेच सांगता आले नाही तर मग चुकला मुलगा. ठीक आहे. डिजिटलमध्ये साईजप्रमाणे कन्वर्ट झालेले कम्प्युटर, जे की हे 4 टाईप्स आहेत, एक मायक्रो, मिनी, मेन फ्रेम आणि सुपर. ठीक आहे. मग मायक्रो तुम्हाला सांगितलं मी. मायक्रोमध्ये हे सगळे कम्प्युटर येतील जे की ज्यांचे प्रोसेसर छोटे. आता मग मिनी कम्प्युटर कोणते? मिनी कम्प्युटर एक सर्व्हर कम्प्युटर असतो. ठीक आहे. एक सर्व्हर सारखा काम करतो तो. MS-सी-आय-टी कोणी कोणी केली आहे? केली. ओके, अर्शने केली आहे. अर्श हुशार आहे ना मग. अर्शने MS-सी-आय-टी केली. अर्शचे आन्सर पण खूप छान छान येतात. अर्श, तुझं अर्शच नाव आहे ना नक्की, का चुकतोय मी बोलताना हो, ईमेलमुळे? नाही, हर्षच आहे. अर्शच आहे ना? ओके, ठीक आहे. मग बघा, मिनी कम्प्युटरनी का जास्त करून शक्यतो MS-सी-आय-टी क्लासेसमध्ये यूज होतो. कसा यूज होतो तुम्हाला सांगतो. एखाद्या मोठ्या क्लासमध्ये त्या ठिकाणी काय होतं, एक मेन सर्व्हर असतो मिनी कम्प्युटर, त्याला कनेक्टेड सगळे कम्प्युटर असतात. जर का त्या कम्प्युटरला थोडेसा पण धक्का लागला काही, किंवा तो बंद झाला किंवा खराब झाला, तर बाकीचे सगळे कम्प्युटर चालणं बंद करून देतात. का असं होतं? कारण की त्याची जी काही प्रोसेसरची कॅपॅसिटी असते ना, तो एका टायमाला जास्त युजरची इन्स्ट्रक्शन झेलू शकतं. ते कम्प्युटर आपले मिनीमध्ये येतात. म्हणजे एका टायमाला जर का एका कम्प्युटरला 3-3, 4-4 जण चालवत आहेत, त्याची कॅपॅसिटी चांगली म्हणजे, मग त्याचा प्रोसेसर एकच असेल का? त्याचं प्रोसेसर छोटं असेल का? नाही. नाही. कॅपॅसिटी कशी असेल? जर का तो इतक्या जणांची इन्स्ट्रक्शन घेतोय, जर की इतक्या जणांचे तो कामं करतोय, टास्क पूर्ण करतोय, मग तो कम्प्युटर छोटा असेल का? मग तो एक सर्व्हर सारखा टाईप करतो, सर्व्हर बनतो तो एक. जर का ज्याला इतके सगळे, आणि सर्व्हर कोणाला म्हटलं जातं हे पण लक्षात घ्या. जेव्हा एखादं डिव्हाइस असेल, त्याला बाकीचे कनेक्टेड कधी कोणतेही डिव्हाइस असतील, त्याला सर्व्हर म्हणतात. जो मेन असतो ना, जसं की राउटर आहे तुमचं ओके घरात, तर तुमच्या राउटरला कोण कोण कनेक्ट असतं? समजा तुमच्या घरात जेवढे काही डिव्हाइस आहे, तुमच्या घरात वायफायचं डिव्हाइस लावलं तुम्ही, आणि तुमच्या घरात कधी सगळ्यांनी ते वायफाय यूज केलं, तर जेव्हा तुमच्या घरचे सगळेजण ते वायफाय यूज करतात, ओके, तर हे जे सगळे त्या राउटरचे जे मोबाईल आहे तुमच्या घरात सगळे यूज होत आहे, ते इंटरनेट यूज करणार आहे, ते सगळे तुमचे क्लायंट झाले राउटरचे, आणि राउटर तुमच्या घरातला सर्व्हर झाला. कळतंय प्रत्येकाला? हो. ओके. साखळी माहिती ना प्रत्येकाला? बिझनेस काय म्हणतो आपण त्याला? साखळीच म्हणतो ना आता बिझनेसमध्ये? चेंज. चैन. चेन. चैन, एकामागे एक. ओके. तर एक मेन असतो, आणि त्याच्या खाली जे क्लायंट असतात त्याचे ऐकणारे ते सगळे. मग तो जो मेन असतो त्याला सर्व्हर असं म्हटलं जातं कम्प्युटरमध्ये. ठीक आहे. हे कम्प्युटरमध्ये पण यूज केलं जातं, आणि कम्प्युटरमध्ये क्लायंट अँड सर्व्हर हा पण एक मोठा भाग आहे, जो तुम्हाला सांगितला जाईल आता पुढे. नंतर आता मिनी कम्प्युटर काय असतं बघा. मग कळलं तुम्हाला, मोठमोठ्या कॉलेज आणि क्लासेसमध्ये हा कम्प्युटर यूज केला जातो. याची कॅपॅसिटी चांगली असते, स्पीड पण छान असते. स्पीड कशी छान असते? ह्या कम्प्युटरपेक्षा, मायक्रो कम्प्युटरपेक्षा छान असते. यांच्यापेक्षा नाही यांच्यापेक्षा लहानच येतो मिनी. तर मी जाऊ शकू? ओके, काही प्रॉब्लेम नाही मॅडम. मग मी रेकॉर्डेड पाठवून देईन तुम्हाला, प्रेझेंट लावून घ्यायची. ठीक आहे. सर, हा बोला. आपण कम्प्युटर मध्ये एखादी फाईल सेव्ह केलेली असली, मग ते आपल्या काय म्हणता याच्या कुठे गेला प्रश्न? परत कर. गेला का? स्विच ऑफ झाला वाटतं तुझा मोबाईल. आवाज अडकतोय तुमचा. हॅलो. हा बोला. जर आपल्याला एखाद्या एक कॉम्प्युटर मध्ये आपण 2 अकाउंट ओपन केले, एक पीसी आहे आणि एक सपोज XYZ आहे, तर आपल्याला एखादी फाईल पीसी मधनं XYZ मध्ये जर शिफ्ट करायची असेल तर ती कशी करायची? म्हणजे एखादा कम्प्युटर XYZ, ओके, आणि एक दुसरा कम्प्युटर आहे, म्हणजे एका टेबलवर 2 कम्प्युटर ठेवलेले आहेत, आणि ह्या कम्प्युटरमधून त्या कम्प्युटरमध्ये फाईल शेअर करायची आहे. इझी आहे, खूप इझी आहे. इथं नाही का एक व्हॉट्सअप ओपन करू शकता तुम्ही, इथं पण व्हॉट्सअप ओपन करू शकता, आणि ते इंटरनेटच्या साहाय्याने तुम्ही सेंड करू शकता. जर का इंटरनेट नाही आहे तर तुम्ही ॲथरनेटने, मीन्स तुमचा मोबाईल कनेक्टेड करून त्या मोबाईल डाटा तुम्ही मोबाईलमध्ये घेऊन त्या इथं सेंड करू शकता. दुसरी गोष्ट, तुम्ही एखाद्या पिनने सुद्धा त्या कम्प्युटरला कनेक्टेड करू शकता. एथरनेट म्हणतो आपण त्याला. USB पिन असते ना, हां,
ते USB पिन सारखी दोन्हीकडनं USB असतात तिला, ती अशी एक पिन मिळते ज्याच्याने ती दोन्ही त्या कम्प्युटरला लावली USB आणि ह्या कम्प्युटरला लावली तर ते इथं ज्या कम्प्युटरचं आपल्याला स्टोरेज शेअर करायचं आहे त्या कम्प्युटरमध्ये तसं ऑप्शन क्लिक करावं लागतं आपल्याला कम्प्युटर शेअरिंगचं, फाईल शेअरिंगचं. तर त्या दुसऱ्या कम्प्युटरमध्ये त्यांच्या पूर्ण फाईल ह्या कम्प्युटरमध्ये दिसतात. ते वायरिंगद्वारे होतं, ओके. कॉडद्वारे होतं. मग ती फाईल जर का त्या कम्प्युटरमध्ये शेअर करायची असली म्हणजे कसं होतं की त्या कम्प्युटरचं जे स्टोरेज आहे ते इथं शो होतं. ओके, तुम्हाला दाखवून देतो एक्झाम्पल. इथं चार्जिंगची वायर नाही माझ्याकडे पण. सर ब्लूटूथने पण शेअर होतं ना? ब्लूटूथने पण शेअर होतं, पण 90% जे कम्प्युटर असतात डेस्कटॉपचे, लॅपटॉपला येत नाही तो प्रॉब्लेम, पण 90% जे डेस्कटॉप असतात त्यांना हा ब्लूटूथचा, वायफायचा, ओके, वायरलेस पद्धतीने कनेक्ट करणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात त्या खूप प्रॉब्लेम देतात. जसं की माझे आतापर्यंत माझ्या इथं जेवढे कम्प्युटर आहे ते एका पण याच्यात ब्लूटूथ चालत नाही, नाही त्यांचं जे काही हे आहे आता काय बोलतो आपण, मायक्रोफोन आणि कॅमेरा, मायक्रोफोन तो पण नाही चालत 90%. हे प्रत्येक कम्प्युटरचं आहे, प्रत्येक ठिकाणी ते ड्राईव्ह अपडेट करावं लागतं प्रत्येकाचे, ते की जेणेकरून झाल्यावरती पण काही ना काही प्रॉब्लेम येतात प्रत्येक ठिकाणी. तर 90% प्रत्येक कम्प्युटरचं बंद असतं. आपण ब्लूटूथने शक्यतो शेअर नाही करू शकत. आणि ब्लूटूथचं ऑप्शन असलं तर ते कुठे काम करतं तुमचं, एखाद्या लॅपटॉपवरती. लॅपटॉप मीन्स जे हातात कुठे पण कॅरी करू शकता तुम्ही, ओके. त्याच्यात बॅटरी असते फिट केलेली, कळतंय ना लॅपटॉप, ते वालं, ओके. त्याच्यामध्ये ब्लूटूथ शेअरिंग होती तुमची. पण बाकी तुम्हाला एखाद्या कम्प्युटरमधून फाईल शेअर करायची आहे किंवा तुमच्या मोबाईलमधून त्या कम्प्युटरमध्ये फाईल शेअर करायची आहे तर तुमची चार्जिंगची पिन तुम्ही कनेक्ट करायची, आपल्या मोबाईलमधून ते एथरनेटने शेअर करायची. तुमचं मोबाईलचं स्टोरेज तिथं शो होतं, कम्प्युटरमधून फाईल कॉपी करायची, तिथं पेस्ट करायची, ते असं स्टोरेज शेअर होतं, ओके. ही पण एक पद्धत आहे. अजून एवढंच होतं का? ते कसं करतात, काय म्हणतात? पेन ड्राईव्हने पण तर होऊ शकते ना. हां, मग पेनड्राईव्ह बघ किती मस्त सांगितलं तू, पेनड्राईव्हने पण. पेनड्राईव्ह एक छान पद्धत झाली, पण आता प्रत्येकाकडे असेलच का? प्रत्येक टायमाला उपलब्ध असेल का? हा पण ते एक भाग येतो ना. हे बघा, मी प्रत्येक भाग सांगतो तुम्हाला. जर का तुमच्याकडे इंटरनेट नसेल, ओके, तर तुम्ही ॲथरनेटने ते देऊ शकतात. जर का एखादा एक्स्ट्रा मोबाईल नसेल, ॲथरनेटने मोबाईलमध्ये उतरा, मग तिकडे दुसऱ्या कम्प्युटरला उतरायसाठी पण तिसरा मोबाईल नाही आहे तुमच्याकडे, तर तुम्ही डायरेक्ट दोन्ही कम्प्युटरमध्ये कसा संवाद साधायचा, पिन लावू शकता तुम्ही. इकडनं USB, तिकडनं USB सेंड, इकडनं ती फाईल तिथं सेंड होईल. त्याचं स्टोरेज इथं दिसतं, शो होतं. ही प्रोसेस सांगेल मी तुम्हाला पुढे. एक कॉडद्वारे केलं जातं ते ट्रान्सफर. कळतंय प्रत्येकाला? केलेले कोणी कोणी केलेले? हो सर, केलाय. ओके, सिम्पल आहे ते. बिना नेटचं पण तुम्ही करू शकता कुठे पण. हां, पेनड्राईव्ह आहे, पेनड्राईव्ह ज्याच्याकडे असलं ऑप्शन ते करू शकतो पेनड्राईव्हने. पेनड्राईव्ह नसलं तर मग मोबाईलचं असायला पाहिजे. आणि जर का अशी पद्धत पण येते, ऑनली वन सिंगल PC असतो, आणि सिंगल PC असल्यावरती आता ही टिप्स तुम्हाला कोणीच देणार नाही, माझ्या शक्यतो तुम्हाला कोणत्याच क्लासला मिळणार नाही, शक्यतो आपल्याकडनं. आता ही ग्रुप आपल्यामध्येच ठेवायचे, जे मुलं गेले त्यांना जाऊ द्या तिकडे. 13 जण मुलं आहेत, सगळ्यांनी ऐकायचं आहे, ओके. जर का ऑनली वन PC आहे आपल्याकडे, ओके, आणि त्याचा जो डाटा आहे आता आपल्याला घ्यायचा आहे दुसऱ्या PC मध्ये, पूर्ण लक्ष देऊन ऐकायचं आहे. हसतो कोण आहे? दिव्या आहे का? ओके, बघा, आपल्याला त्याचा डाटा घ्यायचा आहे समजा, ठीक आहे. मग कसा घेणार? इंटरनेट नाही आहे, केबल नाही आहे, मोबाईल नाही आहे. मग आता तो डाटा घ्यायचा तर घ्यायचा कसा? आणि सेंड करायचा आहे दुसऱ्याकडे, मला दुसऱ्याकडे यूज पण करायचा आहे त्याला. आणि त्या टायमाला तो डाटा 2 मिनिटात काढणं खूप आवश्यक आहे. काय करणार तुम्ही? USB पण नाही आहे तुमच्याकडे, काहीच नाही आहे. कंडिशनच असं असेल ती, त्या टायमाला तुम्हाला सुचत पण नसेल काय करायचं आहे, USB पण नाही सापडत आहे. समजा तुम्ही ज्या ठिकाणी तो डाटा बघताय, ज्या ठिकाणी तुम्हाला त्या कम्प्युटरमधून डाटा घ्यायचा आहे, त्या ठिकाणी ते रूम तुमचंच नाही आहे, ते दुसऱ्याचंच आहे समजा. तुम्हाला पण तिथून अर्जंटली टायमावरती तो डाटा काढायचा आहे सगळा कम्प्युटरमधून 5 मिनिटात. शक्य आहे का हे? कोणाकोणाला वाटतं शक्य आहे? कोणाकोणाला वाटतं? लवकर बोला, आपल्याला टाईम होतोय. बाकीचे मुलं लेट झाले. मुलांनो, जेवण करायचं नाही का तुम्हाला? लवकर सांगा, शक्य आहे का? कोणाकोणाला वाटतं शक्य? शक्य ज्यांना वाटतं ना त्यांनी थंब दाखवून द्यायचे पटापट. राईट थंब दाखवायचे प्रत्येकाने. ओके, राईट होईल. कसं काय? आता एक ज्यांना नाही का करेक्ट माहीत असेल ना त्यांनी नाही का कमेंटमध्ये शेअर करून द्यायचं. थांबा बघूया. 28 विवेक राठोड जॉईन आहे. आता कुठे जॉईन होत आहे मुलं? 28 विवेक विनोद सोनार.
नाही, मला प्रेझेंटी नका तुमची बाय ब्लूटूथ. अरे राजा, ती सिच्युएशन कशी समजवू तुला? सिच्युएशन एकदम हार्ड आहे. समजा ब्लूटूथ कनेक्ट करायला पण वेळ नाही आहे, आणि बाय चान्स समजा तो ब्लूटूथ पण बंद झालेला आहे त्याचा. ब्लूटूथसाठी पण कनेक्ट करायला डिव्हाइस लागणार आहे. तुझ्याकडे कोणताच डिव्हाइस नाही आहे. ऑनली वन PC आहे. तुझ्याकडे काहीच नाही आहे. ऑनली वन कम्प्युटर आहे फक्त. आणि त्या कम्प्युटरचा डाटा तुला घरी जाऊन कोणत्या कोणत्या डिव्हाइसमध्ये बघायचा आहे. तो डाटा तुझ्यासाठी महत्त्वाचा आहे, पण ते तुझं कम्प्युटर नाही आहे अजून. प्लस तुझं अजून ते कम्प्युटर पण नाही आहे. प्लस तुला त्याचा पासवर्ड पण माहिती नसेल. मग इथं अजून खूप डेंजर सिच्युएशन होऊन जाईल त्या टायमाला. माहित नाही. हॅलो. ओके, बघा, काहीच नाही, सिम्पल प्रोसेस आहे. कम्प्युटरला ओपन करायचं. ओके, CPU ला. ओके, ना त्याचा पासवर्ड घेण्याची शक्यता काहीच. त्याचं डायरेक्ट हार्डवेअर काढून आपलं जी काही हे असतं तुमचं, जर का PCचा पासवर्ड असेल तुम्हाला तर ते शक्य होऊ शकतं तुम्हाला. जसं की कीबोर्ड हे खोलायचं कम्प्युटर. SSD कसं सांगितलं हर्षलने, कसं सांगितलं? SSD कम्प्युटरला खोलायचं, त्याची SSD डिस्कनेक्ट करून टाकायची, वायरने निघून जाते ती लगेच. ती एक बॅटरी सारखी असते छोटीशी. ज्याच्याकडे SSD असले ती सिंपल आहे. कारण की जास्त करून आता SSD यूज होते. SSD काढून घ्यायची, खिशात घेऊन घ्यायची. आता जिथं लावायची तिथं त्या घरी कम्प्युटरमध्ये करत बसायचं काय करायचं तर. एका सेकंदात ते काम होऊन जाईल. आवडलं का? हे फक्त माझी नोटीस आहे. हे मी शिकवत नाही तुम्हाला. बाय चान्स आता तुम्हाला पुढे गोष्टी स्वतःहून कळतील जेव्हा मी स्टोरेज डिव्हाइस समजेल तुम्हाला. हे तर एकदम आज सोपी गोष्ट आहे. तुम्ही स्वतः इमॅजिन करून घ्याल. बाय चान्स होत नाही का, कोणती कंडिशन कशी येणार आहे कोणावरती, ह्या गोष्टीवरती पण मी तुम्हाला सांगतो. एक कळते प्रत्येकाला. SSDचा फुल फॉर्म सांगा मग. दिव्या, SSDचा फुल फॉर्म सांगायचा आहे. सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस. सेकंडरी सॉलिड डिव्हाइस. ओके, स्टोरेज डिव्हाइस. स्टोरेज डिव्हाइस. स्टोरेज पण म्हणू शकतो. सेकंडरी SSD ना, सेकंडरी नाही रे, स्टेट ड्राईव्ह, सॉलिड स्टेट ड्राईव्ह रे बाळा, सॉलिड स्टेट ड्राईव्ह. बरोबर सांगितलं तू पण. तो इन्फॉर्मेशन तू मनाने बनवला का तो? हो सर. बुकमध्ये सॉलिड स्टेट ड्राईव्ह आहे त्याचा, बुकमध्ये. नाही, मला वाटतं ते रिमूव्ह करता येतं त्याच्यामुळे सेकंडरी असते. सेकंडरी, मग सेकंडरी मीन्स सेकंडरी बरोबर सांगितलं तू. सेकंडरी पण आहे ना, बरोबर बोलला तू. फुल फॉर्म जो बोललेला आहे तो बरोबर आहे, तो राईटच म्हटला जाईल. पण बाय चान्स शक्यतो पेपरमध्ये जेव्हा तुला एक्झामिनेशन द्यायची ना, त्या ठिकाणी हा प्रश्न असं ऑप्शन येणार नाही. पहिला मुद्दा. दुसरा ऑप्शन राहील त्याचा, जसं की मी जे सांगितलं, सॉलिड स्टेट ड्राईव्ह. ओके, कळलं प्रत्येकाला? आपण हार्ड डिस्क काढली आणि त्या दुसऱ्या कम्प्युटरमध्ये बसवली, लगेच 2 मिनिटात आपला तो डाटा हातात येऊन जातो. मग बघा, मिनी कम्प्युटर काढलं एक सर्व्हर सारखं काम करतं, ज्याच्यामध्ये एकापेक्षा 10 किंवा 20 सर्व्हर, 20 युजर्स त्याला चालवू शकतात. आता एखाद्या कम्प्युटर क्लासमध्ये किती स्टुडंट असणार आहे? ओके, कळतंय प्रत्येकाला? मग कळलं? फास्ट असतो कोणापेक्षा? ह्या बाकीच्या कम्प्युटरपेक्षा, मायक्रो कम्प्युटरपेक्षा. सेकंड येतो मेन फ्रेम. एखाद्या कपाटा एवढा मोठा कम्प्युटर असतो, त्याची जी स्पीड असते. आपली टाईम झाला आहे का खूप? उद्या कंटिन्यू करायचं का? सांगून द्या तसं, म्हणजे उद्या कंटिन्यू करून टाकतो मी. तसं करा, ठीक आहे? ठीक आहे, खूप वेळ झालेला आहे. जेवण पण करायचं असेल तुम्हाला. मी हे 3 टाईप्स मेन, हे तुम्ही घरी रिव्हिजन करायचं, त्याचा व्हिडिओ वगैरे बघून घ्या. यूट्यूबला खूप काही आपल्याला प्लॅटफॉर्म दिलेले आहेत. ठीक आहे, बाकी नंतर इथं आल्यानंतर चांगलं रिव्हिजन येईल, म्हणजे जेणेकरून मी एवढं डीपली तुम्हाला सांगणार नाही. काय मुलांना लवकर कळेल. रेकॉर्ड मी पाठवून देईल. मेन्शन करायचे रोल नंबर प्रत्येकाने, आणि जे मूर्ख गेलेले त्यांनी मी केले की नाही मेन्शन नंबर. सर रोल नंबर नाही माहित आम्हाला. ज्यांना रोल नंबर व्हॉट्सअपला टाकलं होतं ना मी, नाही आले सर. ठीक आहे, चालेल. ज्यांना माहिती नाही त्यांनी नाव मेन्शन करा, ज्यांना माहिती त्यांनी रोल नंबर मेन्शन करा. असं करा, ज्यांना नाव नंबर बी माहीत असेल, नाव, आणि जसं बघा यांनी केलं, चंचल ज्ञानेश्वर पाटील 39. ओके, ललित ज्ञानेश्वर, अनुष्का 26, नितीन अहमदकर. घरी अभ्यास करायचा आहे. क्लासिफिकेशन ऑफ कम्प्युटर नोट, प्रेझेंटेशनचे बघा, हे जे ना दिलेलं इथं गेले लेफ्ट झाले का मुलं, हे बघून घ्या. इथं 2 मिनिटं थांबा. हे जे हे जे नोट्स दिले हे नोट्स लिहून घ्यायच्या प्रत्येकाने कम्प्युटरच्या. मी उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी हे सांगेल,
जनरेशन ऑफ कम्प्युटरचे जनरेशन म्हणजे हिस्ट्री सांगून देईन पूर्ण कम्प्युटरची. दुसरं गोष्ट झाली आपलं टाईप्स ऑफ कम्प्युटर, कोणकोणते प्रकारचे ते 2 टाईप्स सांगून देईल तुम्हाला शेवटचे. त्या मुलांनी कंटिन्यू लेक्चर केलेले आहेत. आणि पुढच्या लेक्चरला असेल आपलं मल्टीमीडिया ॲप्लिकेशन ऑफ कम्प्युटर. ओके. इनपुट डिवाइसचं झालेलं आहे आपलं. आउटपुट डिवाइस. इनपुट डिवाइस किती प्रकारचे बघा हे सांगून देईल तुम्हाला. ठीक आहे. हे इनपुट डिवाइस तुम्ही घरी अभ्यास करायचा याचा. आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट करून दिलेलं आहे तुम्हाला. तर ह्या प्रत्येक डिवाइसची माहिती तुम्हाला वाचून घ्यायची आहे. कोणतं डिवाइस काय काम करतं. कळलं? सर कशामधून लिहायचं? हां बोला. हॅलो. सर याचे पटिंग टाकून द्या. अरे बुक टाकलेली आणि आहे मॅडम. रनिंग नोट काढल्या चालतील का? मीन्स रनिंग नोट. म्हणजे लेक्चर चालू असताना रनिंग नोट लिहिलेले हां चालतील का? मग चालतील ना वाडा. खूप मस्त होईल ते पण चालतील. आणि हो, दुसरी चालेल. गोष्ट आता बघ तू इथपर्यंत लिहिलं असेल. ठीक आहे. डेफिनेशन वगैरे हे जे दिलं होतं मी इंट्रोडक्शन डाटा वगैरे टास्क प्रोग्राम वगैरे. ठीक आहे. पण आता इथं टाईप्स ऑफ कम्प्युटर तुम्हाला हे पेज लिहायचं आहे बुकमधून बघून. ठीक आहे. टाईप्स ऑफ सर कम्प्युटर कशामधून लिहायचं? आणि मग सर जे रनिंग नोट्स मध्ये लिहिलेलं आहे ते रिपीट लिहावं लागेल का ते नाही लिहिलं चालेल मग? नाही लिहिलं तर चालेल ना. तेच म्हणतोय ना तुला. आता तू Okay. इथपर्यंत झालंय तुझं. एवढं 1 पेज लिहून झालंय समजा तुझं. ओके. आता हे 2 पेज टाईप्स ऑफ लिहिले का तू? हो, टाइप्स ऑफ पण लिहिले. हां मग ही सायकलची फ्लो डायग्राम चार्ट जी आहे लिहिले. पूर्ण डायग्राम वगैरे काढली होती का असं डायरेक्ट? नाही, फ्लो चार्ट काढला होता ना बेस्ड ऑन वर्क साईज आणि पर्पजच्या. ओके. हां मग ठीक आहे ना. तू डायरेक्ट इथून चालू करायचं. बेस्ड ऑन साईज हे बघ. मायक्रो कम्प्युटर, डेस्कटॉप, ओके, नोटबुक, हँडहेल्ड, मिनी कम्प्युटर. ओके. सर Okay. कशामधून लिहायचे नोट्स? हे जे बुक आहे ना, बुकचं पहिलं चॅप्टर दिलेलं आहे इंट्रोडक्शन टू द कम्प्युटर. त्यामध्ये हां. पहिलं पेज पूर्ण नोट करायचं आहे. दुसरं हे जनरेशन ऑफ इव्हॉल्युशन ऑफ कम्प्युटर. कम्प्युटरच्या आतापर्यंतचा जो होणारा बदल आहे तो दाखवलेला आहे. तो पण मी तुम्हाला सांगेल उद्याच्या लेक्चरमध्ये. तो आता मी घेतला नाही कारण की प्रेझेंटेशनमध्ये मेन्शन नव्हता. मी केला नव्हता त्याला. ठीक आहे. मी पुढच्या लेक्चरला करून देईन ते तुम्हाला. दुसरी गोष्ट झाली हे टाईप्स ऑफ कम्प्युटर हे पण नोट्स करायचे. मग हे झाल्यानंतर हे बाकीचं पुढच्या लेक्चरला कराल. पूर्ण एक आठवडा आहे तुमच्याकडे. आणि ग्रुपला जे आले पिक्स ते पण नोट डाऊन करायचे आहेत ना? हां ग्रुपला जे पिक आले ते पण नोट डाऊन करायचे आहेत ना? हो ते पण करायचे. आणि ऐका हे जे बुक दिली नाही मी पहिला चॅप्टर डायरेक्ट पूर्ण नोट करून द्यायचं आहे. डिव्हाइसला सोडून. डिव्हाइसची फक्त इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे तुम्हाला. जसं की या पूर्ण डिव्हाइसची इन्फॉर्मेशन लिहायत बसायची नाही. फक्त डिव्हाइसचं हे नाव लिहायचं ऑनली तेच. आणि पूर्ण चॅप्टर लिहायचं आहे इंट्रोडक्शनचा. ठीक आहे. पूर्ण आठवडा आहे तुमच्याकडे. वेळ आहे खूपच. एवढं नाही आहे ते. त्याच्यामध्ये मी तुमचं सर काम बुक नाही सोपं करून दिलं. आमच्याकडं. काय झालं? बुक नाही म्हटलं. बुक ज्यांनाकडे बुक नाही आहे त्यांनी मला ईमेलला हाय करा. माझी ईमेल मी मेन्शन करून देतो. ईमेल टाकून देतो. ईमेल टाकून देईन मी तुम्हाला. माझं व्हॉट्सअप चालत नाही म्हणून ना. नाही तर मी व्हॉट्सअप यूज करतो बाळांनो. माझं व्हॉट्सअप काम नाही करत आहे. ठाकूरव. ओके 6832 हे स्मॉल आहे सगळं. कशाचा आवाज येतोय काय माहिती तिकडनं. काय झालं नाही तिकडनं माईक ऑन केलाय कोणतरी. ठीक आहे. माझा ईमेल ललित राजपूत. ललित तूच होता का तो? ठीक आहे. चला मेन्शन केलंय. माझी ईमेल पण मेन्शन करून दिली. ठीक आहे. चला मग बाय. गुड नाईट सगळ्यांना. आणि नोट्स कंप्लीट करायच्या सगळ्यांनी. गुड नाईट. मेन्शन आपली रोल नंबर आणि नाव मेन्शन करायचं आहे आणि मगच जायचं आहे प्रत्येकाने.